एरर येईल ना. चला बघू, ट्राय करून आपण. प्रोग्राम घेऊ आपण सिंपल. हम्म. आपण सिम्पली काय करू, प्रिंट 1/0. काय येईल बघा आज. काय आलं? एररचं नाव काय वाटतं बरं? झिरो डिव्हिजन एरर. बरोबर. 0/0 परत काय येतंय? डिव्हिजन एरर. बरोबर. आता हा चालेल का? चालला, काय प्रॉब्लेम नाही. बरोबर. त्यानंतर समजा मी असं घेतलं असतं. आता काय येतंय? टाईप एरर. टाईप मिसमॅच आहे बघा. स्ट्रिंग आहे बरोबर, आणि खाली काय नंबर आहे. उलट केलं असतं समजा मी 1/, स्ट्रिंग वाला 1, तर काय आलं असतं? काय येऊ राहील का म्हणतो. हो बरं. हा. काय अनसपोर्टेड ऑपरंड. ठीक. आणि 1 करून पाहू बरं परत काय येतं. हा. आता येऊ राहील बघा. परत तोच आहे काय, अनसपोर्टेड. म्हणजे टाईप एरर आहे. म्हणजे काय, प्रत्येक वेळेस जो प्रोग्राम आहे तो करेक्टली चालायची गॅरंटी असते का? नाही. ठीक आहे. मी तुम्हाला ते एटीएमचा प्रोग्राम बनवायला लावला होता बघा. समजा झिरो काय म्हणते, झिरो व्हॅल्यू टाकली किंवा निगेटिव्ह व्हॅल्यू टाकली, बॅलन्स मधून पैसे काढताना निगेटिव्ह व्हॅल्यू काढू शकतो का कोणी? नाही. आणि झिरो पण काढू शकतो का? नाही. आणि जिथं काय म्हणतात, बॅलन्स पेक्षा जास्त अमाऊंट काढू शकतो का? त्याच्या अकाउंटमध्ये 100 रुपये आहे. तो 2,000 काढू शकतो का? नाही, नाही काढून दे. ठीक आहे. हे काय आता रिअल लाईफ ऍप्लिकेशन्स आहे. ठीक आहे. म्हणजे काय, जेव्हा आपण एखादं ऍप्लिकेशन बनवतो, तर हे गरजेचं नाही आहे की ते ऍप्लिकेशन एकदम स्मूथ चालेल. ठीक आहे. कोणी काही करू शकतं त्याच्यात. ठीक आहे. कोणी काही करू शकतं. समजा तुम्ही आता मी जसं एक्झाम्पल दिलं ना, की 2,000 टाकू शकता. ठीक आहे. अमाऊंट काय टाकेल तो 2,000 टाकेल, आणि बॅलन्स किती त्याच्याकडे? 100 रुपये. मग तिथं काय होईल, एरर येऊन जाईल. ते जर हँडल नाही केलं समजा, ते ऍप्लिकेशन काय होऊ शकतं, क्रॅश होऊ शकतं. आता समजा मी काय म्हणतो, कॅल्क्युलेटर बनवलं समजा. एक काय करतो, कॅल्क्युलेटर नावाचं फंक्शन घेतो मी. कॅल्क्युलेटर. आणि ते काय करतं, त्याला 2 नंबर पास करतो, ए आणि बी. ठीक आहे. आणि ते काय रिटर्न करतो समजा, डिव्हिजन करतो समजा, डिव्हिजन नाव देतो त्याला. आणि ते काय रिटर्न करतं मला, A/B. बरोबर. आणि मी हा जर प्रोग्राम रन केला समजा, काय, प्रिंट डिव्हिजन ऑफ 9,2, काय येईल सांगा बरं आउटपुट. 4 येईल का 4.5 येईल? कारण का हे पायथन आहे. ठीक आहे. तुम्हाला जर फक्त लेफ्ट वाला पार्ट पाहिजे असेल, जसं की जावामध्ये भेटतो, ते तसं तेव्हा काय करावं लागेल, डबल स्लॅश लावा लागेल. त्याने काय होईल माहिती का, हा जो वाला पार्ट आहे ना तो इग्नोर होऊन जाईल बघा. आला का? ही ट्रिक लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्हाला फक्त जर कोशंट वाला पार्ट पाहिजे असेल, ठीक आहे, तर तुम्ही काय करशाल, डबल स्लॅश लावशाल. त्याने काय होईल, ते जसं नॉर्मल जावामध्ये चालतं ना, ठीक आहे, ते फक्त हे उचलतं बघा, कोशंट पार्ट तेवढं उचलेल. आणि जर तुम्ही नॉर्मल डिव्हिजन लिहिली, तर ते एकदम आपण जसं डे टू डे लाईफमध्ये डिव्हिजन करतो ना, तसं बिहेव करेल ते. 4.5. समजा इथं मी 9, इथं जर समजा 3 टाकलं मी, काही 3.0 येतोय बघा. 3 नाही येते बघा, 3.0. ठीक. आणि जर समजा आता मी तिथे 0 टाकला, काय आलं, झिरो डिव्हिजन एरर. आपण प्रोग्राम रन करू. ठीक आहे. आता मला सांगा, मी डिव्हिजन किती वेळा करेल इथं? 4 टाइम्स करेल बरोबर. तुम्हाला काय वाटतं, कोणत्या कोणत्या
लाईनचं आउटपुट येईल सांगा बरं. पहिले बघा, ही पहिली डिव्हिजन आहे समजा, ही दुसरी, तिसरी, चौथी, कुठपर्यंत आउटपुट प्रिंट होईल? 4 इंच आउटपुट प्रिंट होईल का? याचं काय आउटपुट येईल? 4.5. ठीक आहे. या खालच्याचं काय आउटपुट आहे? काय येईल? बरोबर. याचं काय आउटपुट आहे? एरर येईल ना. इथं एरर आला त्याच्यानंतर हा वाला पार्ट एक्झिक्यूट होईल का? नाही होणार. म्हणजे काय, आपण एरर हँडलिंग करेल पुढं, की एखादा वेगळाच सिनेरिओ आला तेव्हा काय करायचं? असं कुठं मेन्शन करेल का मी समजा बी ची व्हॅल्यू जर 0 आली, तर तू युजरला सांग की इनव्हॅलिड इनपुट आहे, किंवा 0 काय म्हणतात, डिव्हिजन नॉट अलाउड बाय 0, असं काय दाखवायचं आपल्याला. आपण काय एरर हँडलिंग करेल का? नाही. हे बघा, मी जर प्रोग्राम रन केला डायरेक्ट, काय येतं? नेम बी इज नॉट डिफाईन्ड, असं का बरं येतंय? नीट कंपाईल नाही झालं, सॉरी. हां, म्हणजे इंटरप्रिट नाही झालं. काय येतंय? 0 डिव्हिजन एरर. कुठं थांबला बघा, हा इथं थांबेल. 4.5 प्रिंट झाला, 4.75 प्रिंट झाला, बघा बरोबर. इथं आला, त्याला काय आलं? एरर आला, आणि तो त्याच थांबून गेला. पुढला पार्ट एक्झिक्यूट झाला का? नाही. समजा इथं अजून 100 लाईनचा कोड असता, तो एक्झिक्यूट झाला असता का मग? नाही. मग जर एरर हँडलिंग नाही केले ना आपण, तर काय होऊ शकतं? ऍप्लिकेशन पूर्ण क्रॅश होऊ शकतं. येतंय का लक्षात? ऍप्लिकेशन पूर्ण क्रॅश होऊ शकतं ते. मग जर आपल्याला वाटतंय की एखाद्या फंक्शनमध्ये आपल्याला एरर येऊ शकतो, ठीक आहे, तर आपण काय केले पाहिजे? एरर हँडलिंग केली पाहिजे. ठीक. त्याने काय होईल? जिथं, म्हणजे समजा जिथं एरर आला ना, तिथपर्यंतच ती गोष्ट काय होईल? लिमिटेड राहील. बाकी ऍप्लिकेशनला अफेक्ट करेल का? नाही करणार. समजा इथे इथं इश्यू येत असेल, तर फक्त इथपर्यंतच राहील. बाकीच्या फंक्शनला प्रोपेगेट होईल का तो? म्हणजे बाकीकडे येईल का इश्यू काही? नाही येणार. समजा अजून दुसरं काहीतरी असतं फंक्शन, समजा इथं ऍड, आणि त्याच्यानंतर लिहिलं असतं मी समजा, ठीक आहे, ऍडचं फंक्शन याच्या नंतर लिहिलं मी समजा, ते काय रिटर्न करते? A+. जर मी इथं एरर हँडलिंग केली असती, तर काय आलं असतं? ही वाली केस आहे ना, तिने स्किप केली असती किंवा काहीतरी मेसेज दाखवला असता, आणि पुढल्या लाईन एक्झिक्युशनसाठी तो पुढे गेला असता, ठीक आहे. पण मी इथं एरर हँडलिंग नाही करेल, त्याच्यामुळे काय आलं? हे चाललं, त्याने बघितलं हे फंक्शन आहे, हे रन केलं, काही प्रॉब्लेम नाही, हे रन केलं, काही प्रॉब्लेम नाही. त्याने बघितलं इथे एरर येऊ राहिला, तो तिथंच पॉज झाला. पुढला पार्ट त्याने एक्झिक्यूटच नाही केला, ठीक आहे. हे पण नाही एक्झिक्यूट केला, आणि हे पण नाही बघितलं त्याने, तो तिथंच थांबून गेला. मग जर हे नसेल होऊन द्यायचं, तर आपण काय करतो? एरर हँडलिंग करतो. आणि ती कशी करतो बघा आता. तुम्ही ट्राय कॅच शब्द ऐकायला असेल ना, ट्राय कॅच ब्लॉक, ठीक आहे. तर पायथन मध्ये ट्राय कॅच ब्लॉक न लिहिता आपण ट्राय एक्सेप्ट लिहितो. काय? ट्राय आणि एक्सेप्ट. काय? ट्राय आणि एक्सेप्ट. तुम्हाला जर सॅम्पल पाहिजे असेल तर बघा. काय? ट्राय, एक्सेप्ट, आणि जे एररचं नाव राहील ते. काय? जे एररचं नाव राहील ते. आपण बघू बरं काय कोणत्या कोणत्या एरर आहे. नेम एरर, इंडेक्स एरर, एरर नावाची क्लास आहे का फक्त? इज देअर एनी जनरेट क्लास फॉर द एरर पॅरेंट? Base exception is the absolute parent class. Okay. आणि इथं काय करतो मी समजा, प्रिंट A/2/0. X. No.
एक्सेप्शन आहे. सांगतो मी काय करतो एक्झॅक्टली, ठीक आहे. एक्सेप्शन ॲज इव्हेंट. हा, आता बघा, लक्षात आहे फक्त दोन कीवर्ड कोणते मेन, ट्राय आणि एक्सेप्ट. ठीक आहे, एक्सपेक्ट ठीक आहे, एक्सेप्ट. ट्राय मध्ये कोणता पार्ट टाकेल मी, जिथं एरर येऊ शकतो. ठीक आहे, मला वाटतंय की हे जो पार्ट लिहितोय मी तिथं काहीतरी इश्यू येऊ शकतो मला. ठीक आहे, म्हणून मी कशात टाकला तो, ट्राय ब्लॉक मध्ये. जर मी ट्राय ब्लॉक मध्ये नाही टाकला तर काय होईल, एरर हँडलिंग होईल का, नाही होणार. आणि ट्राय मध्ये टाकलं तर काय होईल, एरर हँडलिंग होऊन जाईल. मग या बघा, ट्राय मध्ये कोणता कोड असतो, जिथं आपल्याला वाटतंय ना की इश्यू येऊ शकतो, तो पार्ट आपण काय करतो, ट्राय ब्लॉक मध्ये टाकतो. आणि एक्सेप्ट काय करतं माहिती का, समजा इथं काय एरर आला, ठीक आहे. आता समजा या लाईनला काय एरर आला बघा, मी प्रिंट काय केलं, आफ्टर डिव्हिजन, आणि इथं काय लिहितो मी, बिफोर डिव्हिजन लिहितो बघा. काय वाटतं काय प्रिंट होईल सांगा बरं, हे प्रिंट होईल का, बिफोर डिव्हिजन? त्याच्यानंतर हा वाला पार्ट एक्झिक्यूट होईल, आणि हे वाला प्रिंट होईल का, नाही होणार. काय प्रिंट होईल मग याच्यानंतर, इथं जे इथं इश्यू आला तो कुठं जातो मग, डायरेक्ट एक्सेप्ट मध्ये जातो. आणि मग काय प्रिंट होईल, एरर. आणि जो एरर असेल तो प्रिंट होईल बघा. रन केला मी, काय आलं, बिफोर डिव्हिजन, बरोबर. त्याच्यानंतर इथं एरर आला, त्याने काय केलं, इथं एरर येतोय म्हणलं बघितलं, आणि नंतर त्याने काय केलं, कंट्रोल कुठं दिला, एक्सेप्ट कडे दिला. ठीक आहे, आणि नंतर हा वाला पार्ट एक्झिक्यूट झाला. म्हणजे काय, तुम्ही जर ट्राय ब्लॉक मध्ये भरपूर स्टेटमेंट लिहिला, ठीक आहे, जिथे एरर येतोय ना त्याच्या आधी सगळ्या स्टेटमेंट काय होतील, एक्झिक्यूट होतील. पण जिथं एरर आला त्याच्यानंतर स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील का, नाही होणार. मग त्याचा कंट्रोल कुठे जातो नंतर, एक्सेप्ट ब्लॉक कडे जातो, आणि ते काय होतं, एरर हँडलिंग होते. आता बघा मी काय करतो, यालाच एका फंक्शन मध्ये लिहितो परत. ए डिवाइड बाय बी, ट्राय कॅच ब्लॉकला करतो, शिफ्ट करतो याच्यात. आणि आता बघा, डिव्हिजन बाय काय करतो मी, समजा 9/2, प्रिंट डिव्हिजन 2/0, आणि प्रिंट डिव्हिजन काय म्हणतात, 9. आता मला सांगायचं काय प्रिंट होईल सांगा आउटपुट, मी काय रिटर्न करेल का याच्यात, काय प्रिंट होईल सांगा, याचं काय आउटपुट येईल सांगा बरं पहिले. मी जाणून बुजून कोड असा लिहिलं बरं का, तुम्हाला सांगतो, ठीक आहे. तुम्हाला याचं आउटपुट सांगा काय होईल, बिफोर डिव्हिजन प्रिंट होईल, ठीक आहे. त्याच्यानंतर काय होईल, 9/2 काय होतं, 9/2 काय येतं, 4.5. काय इश्यू आहे का, 9 पण काय नॉन झिरो नंबर आहे, ठीक आहे. न्यूमरेटरला आहे तो, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. बस जो डिनॉमिनेटरला आहे तो काय नॉन झिरो नंबर आहे, ठीक आहे, म्हणजे काय 2 आहे. आणि डिव्हिजन पॉसिबल आहे, मग काय 4.5 होऊन जाईल. हा पार्ट सक्सेस झाला, आणि नंतर काय आफ्टर डिव्हिजन वाला लाईन एक्झिक्यूट होईल. काय इश्यू नाही आला म्हणून या ब्लॉकमध्ये गेला का तो, नाही गेला. बघा आता रन केलं मी, काय चुकलं माझं इथं, काय, सॉरी, फंक्शन आहे ना, अलग लक्षात कशी चूक झाली. अजून काय थांबा.
काय इश्यू होतोय, काय वाटतं तुम्हाला? नेम एरर, नेम एन इज नॉट डिफाईन्ड असं का बरं येतंय? झालं सॉरी. हम्म काय आलं? बिफोर डिव्हिजन, बरोबर. त्याच्यानंतर काय? 4.5. नंतर काय? आफ्टर डिव्हिजन. आणि मी इथं काय करू राहिलो? प्रिंट करू राहिलो. पण मला हा जो फंक्शन आहे काय रिटर्न करतोय का? नाही रिटर्न करीत आहे. मी रिटर्न करायला लागत होतो. ठीक आहे, मी काय करेल बघा. रिझल्ट मध्ये स्टोअर करतो, रिझल्ट प्रिंट पण करतो, आणि सिम्पली रिझल्ट काय करेल नंतर रिटर्न पण करेल तो. ठीक आहे. जर नाही झालं ते तो काय रिटर्न करेल माहिती आहे का मी? रिटर्न इनव्हॅलिड रिझल्ट असं काहीतरी रिटर्न करतोय. आणि आता बघा, काय चुकलं आता? हम्म काय? बिफोर डिव्हिजन, रिझल्ट कॅल्क्युलेट झाला, रिझल्ट प्रिंट झाला. ठीक आहे, या फंक्शन मध्ये प्रिंट आहे बघा, हा वाला आहे तो. नंतर काय प्रिंट केलं मी? आफ्टर डिव्हिजन. आणि नंतर याने काय रिटर्न केलंय? रिझल्ट रिटर्न केला. मग काय प्रिंट झालं? 4.5. हेच जर मी याच्यासाठी एक्झिक्यूट केलं असतं तर काय आलं असतं? 2/0. सांगा बरं कसं एक्झिक्युशन राहील? हम्म काय येईल सांगा बरं आता. सांग. हा, सिक्वेन्स सांग ना मला, काय काय प्रिंट होईल. थोडं जोरात बोल. तूच सांगणार आहे विद्या उत्तर, त्याच्यामुळे जोरात बोल. सांगलं की काय प्रिंट होईल? जोरात बोल ना थोडं. मग तुझं असं, हा ठीक आहे चालेल. हे प्रिंट होईल का नाही पण? हा, होईल. त्याच्यानंतर रिझल्ट हे प्रिंट होईल का? ही वाली लाईन एक्झिक्यूट होईल का? नाही होणार. तू म्हटली का? ही वाली होईल का? आणि हे वाला होईल का? नाही. मग कुठलं होईल? इथली होईल का मग? हे बघ, याच्यासाठी रन करतो आपण तो प्रोग्राम. काय? हे वालं डिवाइड बाय झिरो अलाउ करतो का आपण? नाही. मग ते काय येईल? एरर येईल. एरर आल्यानंतर कंट्रोल कुठे जाईल? डायरेक्ट एक्सेप्ट मध्ये. आणि नंतर एक्सेप्ट मध्ये काय लिहिलं मी? प्रिंट एरर. आणि काय रिटर्न करेल? एक स्ट्रिंग रिटर्न करेल. काय? इनव्हॅलिड रिझल्ट. मग काय प्रिंट होईल बघा. हम्म, हम्म, हम्म. काय आलं? बिफोर डिव्हिजन, बरोबर. इथं एरर आला, त्यांनी काय केलं? कंट्रोल कुठे शिफ्ट केला? याच्याकडे दिला. आणि इथं काय आलं? प्रिंट, बरोबर, एरर. आणि जो एरर असेल तो प्रिंट केला बघा. काय? डिव्हिजन बाय झिरो. आणि नंतर काय रिटर्न करेल मी? इनव्हॅलिड रिझल्ट. आणि ते कुठे प्रिंट झालं? इथं प्रिंट झालं. इथपर्यंत येतं का लक्षात? तुम्ही प्रोग्राम लिहा बरं हा पटकन. तुम्ही स्वतः करा ट्राय. आणि तुम्ही एक काम करा, नंबर न पास करताना स्ट्रिंग पास करून बघा. मी तर झिरोचं एक्झाम्पल दाखवलं ना, तुम्ही असं करा, स्ट्रिंग आणि साधा नंबर घ्या.
स्ट्रिंग डिवाइड बाय नंबर नाही पॉसिबल. करून बघा. तू प्रोग्राम ले, वहीत ले. हा तसं करणार. ए ॲज तू इथं बघ, इथं काय आहे, ए आणि बी काय फक्त पॅरामीटर आहे. तू इथं नंबर पास कर, स्ट्रिंग पास कर, काय चेक आहे का साधं इथं? नाही ना, मग इथं समजा मी असं लिहिलं असतं. काय? हा मग करायचं. केला का? नक्की. बरं एक काम करा बरं, एक स्ट्रिंग पास करा पहिला आणि दुसरा झिरो पास करा, आणि काय एरर तुम्हाला सांगा. ही स्ट्रिंग पास करा आणि झिरो पास करा, आणि काय इश्यू सांगा मग. पहिले कोणता पकडला जाईल? डिवाइड बाय झिरो येईल का अनसपोर्टेड ऑपरंड येईल सांगा बरं. काय येत आहे? का? उलट कर बरं आता. हा, आता उलट करता. पहिले नंबर घे आणि नंतर स्ट्रिंग घे, काय येतं पाहू बरं. आणि साधा नंबर घे. नाही यार थांब इथं ना. नाही थांबतं एवढं काय माहिती. तेच येईल यार बरोबर. थोडं वेगळं एक्सपेक्ट केलं होतं काहीतरी. काय नाही. इकडं कुठं काय लिहिलं? आणि हे पूर्ण कोड आहे नाही काय? आता इथं जी एक्सेप्शन कॅच हो राहिली, ठीक आहे, एक्सेप्शन याचं नाव स्पेसिफिक आहे काय? आपल्याला ते इश्यू दिसतं, एरर दिसतं बघा, एररचे नाव दिसतं बघा. झिरो काय, डिवाइड बाय झिरो एरर, व्हॅल्यू एरर, टाईप एरर, असे काय नाव दिसतंय का आपल्याला? हे काय बेस क्लास आहे एकदम लक्षात ठेवा काय. वाचा काय येतं इथं. ते काय येईल बघा व्हाईट मध्ये इथं. काय लिहिले? कॉमन बेस क्लास फॉर ऑल नॉन एक्झिट एक्सेप्शन्स. जेव्हा तुम्हाला माहिती नाही ना तुम्हाला कोणते एक्सेप्शन आहे, ठीक आहे, तुम्ही काय करता, बेस क्लासचा यूज करता, एक्सेप्शन ऍज ई. ठीक आहे, पण याचा याचा फायदा असा की तुम्हाला बाकी सगळ्या एक्सेप्शन लक्षात ठेवायची गरज आहे, ठीक आहे. आणि याचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला एक्झॅक्टली कळत नाही की तुम्ही कोणते एक्सेप्शन कॅच करताय. ठीक आहे, डिवाइड बाय झिरो किंवा अनसपोर्टेड ऑपरेंड वाली ते एक्सेप्शन कॅच करताय, ते लक्षात येत नाही तुम्हाला. आता जर मी इथं काय करतो, ट्राय कॅच, सॉरी ट्राय एक्सेप्ट क्लासेस, काय आलं? लिहायचं होतं का? लिहायचं आहे का? नक्की. एक्सेप्ट, आणि इथं काय करतो, प्रिंट एक्सेप्शन कॅच, आणि काय करतो, ई लिहितो, आणि इथं आपण काय लिहित होतो बघा, एक्सेप्शन ऍज ई, बरोबर. आणि त्या ट्राय कॅच ब्लॉक मध्ये काय करणार, प्रिंट टू डिवाइड बाय, याला फंक्शन मध्ये टाकतो परत मी. इथं काही रिटर्न नाही करीत मी, फक्त असं कॉल करतो याला. हम्म. आता बघा इथपर्यंत तर लक्षात आहे तुम्हाला बरोबर. इथं झिरोचा काय म्हणतात, डिवाइड बाय झिरोचा इश्यू येईल आणि तो काय होईल, इथं प्रिंट करेल बरोबर. आता हे एक्सेप्शनचं नाव न देता मी डायरेक्टली जे एक्झॅक्ट एक्सेप्शन आहे तिचं नाव देतो काय, झिरो डिव्हिजन एरर. काय नाव दिलं मी? झिरो डिव्हिजन एरर.
आता बघा काय होईल. काय एक्सेप्शन कॅच्ड. काय डिव्हिजन बाय झिरो. पण समजा मी हे पास केलं असते तर आता काय होईल काय वाटतं. इथं तुम्ही एक्सेप्शन हँडल करेल आहे, पण असं का बरं येतंय सांगा बरं. हल रे. थांबा वरती येतो मी नाम. हा काय येतंय. टाईप एरर. पण मी तर कोणती एक्सेप्शन हँडल करेल आहे किंवा झिरो डिव्हिजन एरर. मी ही वाली करेल का टाईप एरर वाली अनसपोर्टेड ऑपरेंड टाईप. ती वाली करेल का. नाही मग जर मी ही वाली करायची असेल कसं करेल परत. अजून एक लावेल काय एक्सेप्ट जसं तुम्ही इफेल्स इफेल्स लावता बघा. तसं आपण लावू काय टाईप एरर ॲज ई परत इथं. आणि काय होईल प्रिंट टाईप एरर कॅच. आणि मी सिम्पली काय करेल ई करेल. म्हणजे काय जर डिव्हिजन वाला एरर आला तर कुठं जाईल. इथं जाईल बरोबर. आणि समजा काय म्हणत्या जर मला टाईप एरर आला तर कुठं जाईल तो. इथं जाईल. इथं जाईल का तो. या केसमध्ये कुठं जाईल सांगा बरं. हा वाला प्रिंट होईल का हा वाला प्रिंट होईल. कोणता वाला प्रिंट होईल. नक्की बघ बरं. टाईप एरर काय आलं दिसलं का टाईप एरर कॅच्ड. आणि जे हे ई वाला प्रिंट आहे बघ नंतर उरायला अनसपोर्टेड ऑपरेंट टाइप्स फॉर स्ट्रिंग अँड इंट येते. आणि समजा मी दोन्ही स्ट्रिंग टाकले असतं तर काय वाटतं. एक्झॅक्टली तसंच तसंच टाकतो आपण. काय वाटतं काय येईल. परत काय आलं टाईप एरर स्ट्रिंगचं डिव्हिजन होतं का. नाही होत बरोबर. आणि जर हेच मी परत इथं झिरो केला असतं तर काय येईल. कोणता येईल. हा वाला येईल का हा वाला. बरं टाईप एरर कारण का डिव्हिजन करण्याच्या आधी तो पहिले काय चेक करतो माहिती का दोन्ही नंबर आहे का नाही ते चेक करतोय. झिरो पण नंबर आहे. झिरो नंबर आहे बरोबर. पण जो हा मग हे काय करतोय तो स्ट्रिंग आहे. त्यांनी चेक केलं दोन्ही नंबर नाही आहे ठीक आहे डेटा टाईप सेम नाही मग त्यांनी काय केलं हा थ्रो केला. पण जर इथं जर डेटा टाईप सेम असता मग कुठे गेला असता. आता कोणता होईल पण एक्सेप्शन कॅस्ट ठीक आहे. काय आलं एक्सेप्शन कॅस्ट डिव्हिजन बाय झिरो बरोबर. आलं म्हणजे मल्टिपल एक्सेप्ट लावू शकतो का तुम्ही. हर्षदा काय म्हणणं आहे तुमचं. किती वेळा एक्सेप्ट लावेल मी. कोणतं स्क्रोल करायला आहेच का. कुठं म्हणते तू एक्झॅक्टली. हा मग आधीचा प्रोग्राम म्हणते की तू हा काय येतोय बघ. अरे हे म्हणते की तू बघ असं प्रिंट कावर झालंय. हे दिसतंय का बघ हे माझी लाईन आहे. आणि नंतर जे ई वाला प्रिंट करेल हे प्रोग्रामचं आहे. फंक्शन कॉल नाही करेल. फंक्शन आतमध्ये कॉल करेल टेक्स्टच्या आतमध्ये टाकतो.
ते रिकर्सिव्ह कॉलच होऊ राहिलं, कॉलच होऊ राहिलं. सॉरी काय झालं करू आता. बरं काय जमणार. हा प्रोग्राम समजतोय एक्सेप्ट किती वेळा लिहिले नेमकं. 2 टाइम्स लिहिले. अजून मला जर वाटतं 4 वेळा लिहू शकतो वेगवेगळे. समजा मला एवढं माहिती आहे की ह्या 2 टाईपच्या एरर येऊ शकतात, ठीक आहे. पण अजून एखादी तिसरी कोणती एरर येईल ती फिक्स नाही, ठीक आहे. तिचं नाव नाही माहिती मला, तिचं टाईप नाही माहिती, ठीक आहे. पण कोणतरी एरर येऊ शकते. मग मी काय करू शकतो, अजून एक लावू शकतो मी, काय एक्सेप्शन. कोणती लावणार, ही पॅरेंट वाली बघा. काय ही नाही आली, समजा ही नाही आली तर काय वेगळी कोणतरी, तर कोणता ब्लॉक कॅच करेल, हा वाला लास्ट वाला, ठीक आहे. अननोन एरर म्हणजे काय, अननोन एरर म्हणजे प्रोग्रामला माहिती तो पण मला नाही माहिती, म्हणून मी काय केलंय तिसरा एक ब्लॉक लावून ठेवला सेफ्टीसाठी. आणि हा जो एक्सेप्शन वाला आहे हा किती नंबरला लावेल मी, ठीक आहे. हा म्हणजे लास्टला आहे तो, बघितलं वरती लिहिले का मी, नाही. हा जर वरती टाकला असतं तर काय झालं असतं समजा. आता सांगा मला, मी तर 3/0 करतोय, तर अननोन एरर प्रिंट होईल, झिरो डिव्हिजन एरर प्रिंट होईल का टाईप एरर प्रिंट होईल. का काय हो राहिलं, अननोन एरर. हे बघा ही जी एक्सेप्शन आहे ना, ही खूप जेनरिक एक्सेप्शन आहे, म्हणजे काय सगळ्या सगळ्या एक्सेप्शनला पकडून चालते, ठीक आहे. पण हे जे झिरो डिव्हिजन एरर टाईप एरर काय एकदम स्पेसिफिक आहे. मग जर तो इथून जातोय तो तो पहिले काय पाहू राहिला, याला पाहू राहिला, ठीक आहे. आणि हा काय, हा सगळा एक्सेप्शन ऍक्सेप्ट करतो, म्हणून काय केलं त्याने, हा प्रिंट केला. इकडे गेला का तो, नाही. हेच जर उलट केलं असतं मी खाली परत, ठीक आहे. मग काय होईल आता, तो बघल की डिव्हिजन तर पॉसिबल नाही, बघू याच्यानंतर काय लिहिले मी, झिरो डिव्हिजन एरर लिहिले, ठीक आहे. एरर मॅच होतो, एररचा टाईप मॅच होतो, त्याने काय केलं एक्सेप्शन कॅच केलं, ठीक आहे. नंतर इथं जर टाकलं त्याने, समजा इथं स्ट्रिंग टाकली असते मी, ठीक आहे. इथं स्ट्रिंग टाकली असते. आता कोणता येतो इथं, टाईप एरर येईल, तुम्हाला माहिती टाईप एरर येईल. त्याने काय केला, हे एक्झिक्यूट करायचा प्रयत्न केला, एक्झिक्यूट नाही झालं. त्याने बघितलं की माझ्या नंतर कोणता कॅच एक्सेप्ट ब्लॉक आहे. त्याने बघितला झिरो डिव्हिजन एरर हँडल करतोय, पण झिरो डिव्हिजन एरर आहे का तो, नाही. तो पुढे गेला आणि नंतर काय बघितलं, टाईप एरर, हा इथं मॅचिंग टाईप भेटलेला आहे. त्याने काय केलं, ही लाईन प्रिंट केली आणि संपला. इथं गेला का तो. मग जेव्हा तुम्ही एररची सिक्वेन्स लिहितात ती पण मॅटर करते, एवढं लक्षात ठेवा. हा जर तुम्ही डायरेक्ट स्टार्ट लिहिलं चालेल का, हा जर स्टार्ट टाकला तर बाकीचे लिहून काय उपयोग आहे का, खालचे लिहून काय उपयोग आहे का. आता 5 आहेत आपल्याकडे एक्सपेक्ट हा. त्याच्यापैकी मला 5 प्रकारचे प्रेट हवेत, म्हणजे तुम्ही बोलले लास्ट मध्ये की 3 गोष्टी रन होत्यात आणि तिसऱ्यामध्ये नंतर चौथी रन होती, बरोबर. त्यासाठी ते बोलले. म्हणजे परत एकदा सांग मला ना. आता 4 गोष्टी दिल्या आहेत हा, त्याच्यात तिसऱ्या गोष्ट एरर, एक्सेप्ट ब्लॉक म्हणते की तू, हा चौथा ब्लॉक रनच नाही होणार. नाही होणार, हा, कारण की तिसऱ्या एरर गेला तो स्टॉप होऊन गेला. स्टॉप होऊन गेला. तर चौथा तो फक्त चेक करायचा आउटपुट. तुला तो कस्टम आहे चेक करावा लागेल मग, म्हणजे स्वतःहून चेक लावा लागेल तुला. वरती म्हणजे ना, अरे हा सॉरी, दोन्ही चेक करायचे ना तुला, सांग एक दाखवतो मी तुला. पण एक्झॅक्टली कळत नाही त्याच्यात काय इश्यू आहे. काय गोष्ट कशी राहते ना, तुझं म्हणणं आहे की समजा 2 इनपुट पास करायचे होते तुला, ठीक आहे. आणि दोन्ही इनव्हॅलिड इनपुट आहे, बरोबर ना. तर दोन्हीसाठी मेसेज प्रिंट झाला पाहिजे, असं बरोबर, एका सिंगल इनपुट साठी नाही प्रिंट झाला पाहिजे, बरोबर. म्हणजे 4 गोष्टी आहेत, 2 ते 4 इनपुट आहेत. 4 इनपुट पैकी पहिले 2 रन झाले, तिसऱ्याला मला एरर आलं. माझा चौथा ऍडिटिव्ह राहून गेले ना, तिसऱ्याला स्टॉप होऊन गेले ना आउटपुट. पण चौथ्याचा यूज काय, पण त्याला ते चेक करायचं आहे. मला तुझा प्रश्न थोडा समजतो पण नाही समजत आहे, असं असं हो राहिलं.
सर हे मला दाखवतो कोड मध्ये ऍक्शन काय म्हणतो. सर, आता हे चार गोष्टी एक दोन तीन चार हा याचं मला प्रिंट झालं याचं प्रिंट ते एरर आलं लाईन नंबर आहे लाईन टू लाईन ते लाईन फोर लाईन ठीक आहे हा कोड आहे तर हा पहिला ब्लॉकचा एक्झिक्यूट पण झाला ठीक आहे त्याला एरर आला मग हा नाही होणार ना मग याचं आणि जर मला हवं आहे की हा पण मला प्रिंट करायचं तर सगळे तू ट्राय केलं मध्ये एवढं गॅरंटी मग तू सेपरेट सेपरेट घेऊ तुला माहिती आहे काही इश्यूज होतो वेगळ्या ट्राय करतो परत तुला वाटते इश्यू मला वेगळं ट्राय करतो ज्याला इश्यू शकतो त्याला ट्राय करतो प्रत्येकाला सेपरेट सेपरेट ट्राय करतो असं असं नाही करून ठेवायचं तुला जर वाटतं हे नाही झालं तर हे व्हायलाच पाहिजे तर मग याला वेगळे तेच मग आधी इथं एक जणांना चौथा नाही एक चार लाईन आहे मग इथं ट्राय ही झाली तुझ्या पाच लाईन किंवा प्रिंट वाली तिसरीला इश्यू आला पण चौथी लाईन प्रिंटच नसतो मी घेतलं सर बघा डिव्हिजन झालं टायपेटर झालं त्याच्यावरती एक एक्झिक्यूट ओके ऑपरेंट नॉट अनएक्सपेक्टेड पण ऑर्डिनरी झालाच नाही नाही होणार आणि ते का बरं आहे माहिती का समजा तू असं म्हटलं नाही की एखादा व्यक्ती आला समजा ते काय म्हणतात दोन तीन मेनू मागितले सॉरी दोन मेनू आपल्याकडे कोल्ड कॉफी मागितली कोल्ड कॉफी हॉट कॉफी मागितली हॉट कॉफी काहीच मागितलं नव्हतं रॅन्डमली काही गोष्ट समज काहीच नाही आपल्याकडे माहितीच नाही काय ठेवलं आपण त्यात मानायला तो वाला म्हणतो एक्सेप्ट तुला जर माहिती हा इश्यू शकतो तू हँडल केला नसतेस तुला वाटतं काय करायला येऊ शकतो तू हँडल केलं पण तुला दोन्हीपैकी वेगळ्याच कोण तरी इश्यू आला तर तू काय म्हणशील की मला तेवढं फिक्स माहिती तेवढं फिक्स माहिती ते दोन्ही इश्यू शकतो पण अजून कोणता येऊ शकतो ते नाही माहिती मला मग मी काय इन केस फॉल बॅक साठी ठेवलं सगळ्यात लास्ट हा समजलं तुला असेल आणि हा नाही होणार हा स्टॉप हा म्हणजे समजा या दोघांपैकी आलं ना तर याच्यात जाईल नाही त्याच्यात पण समजा दोन्हीपैकी मॅच नाही झालं तर पुढे जाईल लास्ट येतं जाईल एकदम सेफ असं आहे एकदम सिम्पल आहे जेव्हा थोडेसे कॉम्प्लेक्स ऍप्लिकेशन लिहिशाल तेव्हा दोन तीन एरर येऊ शकतात आता बघा इथं पण एक बघा दिसतंय का इथं काय करेल एक्सेप्ट एररची ग्रुपिंग करेल वैष्णवी काय करेल सांग बरं काय करेल इथं ग्रुपिंग करेल म्हणजे काय दोघं घेतले हा बरोबर आणि इथं काय व्हॅल्यू एरर ठीक आहे आपण काय पाहिलं टाईप एरर व्हॅल्यू एरर का बरं घेतलाय यांनी हा प्रोग्राम कॉपी करू आपण आणि पेस्ट करतो मी इथं बरोबर काय इंट इनपुट हा आता हा हे व्हॅल्यू एरर का बरं असेल विचार करा बरं आपण नंबर घेऊ हा म्हणजे बघा आता रन झाला ना एंटर नंबर का बरं येत नाही मी याचा ना हा आला एंटर नंबर टेन टाकला समजा काय झालं आता मी तर टेनच टाकला ना अरे पण इथे इंट मध्ये मॅप करतोय ना याला पण डिझाईन नंबर घेत नाही परत परत नंबरच बघ ना इनपुट बाय डिफॉल्ट कसं राहतं स्ट्रिंग मध्ये राहतं 10 नावाची स्ट्रिंग आहे ती इंट मध्ये कन्वर्ट होऊ शकते का आरामात वेगळं काय कॅरेक्टर आहे का नाही मग तो नंबर 10 झाला आता 10 एंटर अनसपोर्टेड ऑपरेटर का बरं येतं असं स्ट्रिंग आणि हा काहीतरी इश्यू राहिला का बरं येते
तर चालायला लागेल. अनसपोर्टेड प्रिंट टाइप ऑफ आयकन टाइप नंबर instance of each instance. ट्राय करून पाय बरं हा प्रोग्राम काय चुकतंय की. अरे यार सॉरी, गडबड अशी आहे ना, खालचं खालचा मी राहून गेला ते. ठीक, खालचं कमेंट करून टाकतो आणि आता रन करू आपण. आता पाहू बरं परत. आणि याला प्रिंट करू सॉरी, कारण इथं काय प्रिंटच नव्हतं करेल ना आपण, त्याच्यामुळे ते येतो. तरी म्हटलं गडबड काय. आला का काय चालतंय बघा आता प्रोग्राम. आणि समजा मी तर रन केला, आता काय करतो मी स्ट्रिंग टाकतो इथं. काय केलं हे बघा, ही लाईन एक्झिक्यूट होते बघा, इनव्हॅलिड इनपुट झाले. इनव्हॅलिड इनपुट, प्लीज एंटर अ नॉन झिरो नंबर. बरोबर. समजा मी परत असं केलं, रन केला हा प्रोग्राम. आता हा प्रोग्राम रन केला आणि समजा आता झिरो टाकला मी. आता काय येतंय, इनव्हॅलिड इनपुट प्लीज एंटर अ नॉन झिरो नंबर. म्हणजे काय, समजा मी चुकीची व्हॅल्यू जर टाकली, म्हणजे समजा स्ट्रिंग टाकली, स्ट्रिंग कोणती, कॅरेक्टरवाली, ठीक आहे, त्याच्यात नंबर नाही आहे, ठीक आहे, तर काय होईल, ते इंट मध्ये कन्वर्ट होईल का. म्हणजे मी जेव्हा इनपुट देतोय ना, बघा आता मी रन करतो हा प्रोग्राम, ठीक आहे, चाल रे. हा, एंटर अ नंबर. मी जर इथं नाव टाकलं समजा, ही काय आहे सांगा बरं, स्ट्रिंग आहे, ठीक आहे. याच्यात कोणता न्यूमरिकल कॅरेक्टर आहे का, 1 0 10 काय आहे का. म्हणजे याला जर मी इंटिजर मध्ये कन्वर्ट करायला गेलो तर होईल का. कसं काय होईल. हे काय ते इंट मध्ये कन्वर्ट करतोय, इनपुट घेतलं की त्याला कशात कन्वर्ट करतोय, कशात टाईप कास्ट करतोय, इंट मध्ये. पण पॉसिबल आहे का, नाही. म्हणून काय येईल, व्हॅल्यू एरर येईल बघा, ठीक आहे. आणि व्हॅल्यू एरर, झिरो डिव्हिजन एरर, एक्सेप्शन मी तिघं एकाच ठिकाणी हँडल करेल. त्याच्यामुळे एक्झॅक्ट कोणता एरर होतो ते कळतंय का, नाही. आपण यात सेपरेट करू बघा. आपण सेपरेट करूया. इनव्हॅलिड इनपुट, ठीक आहे. त्यानंतर काय करतो मी, अजून एक एक्सेप्ट टाकतो आणि इथं लिहितो झिरो डिव्हिजन एरर, ठीक आहे. ॲज ई लिहितो मी आणि इथं एरर पण प्रिंट करतो लागलंच तर. ॲज ई आणि प्रिंट काय करतो मी, एफ डिव्हिजन बाय झिरो एरर, आणि इथं काय लिहितो, ई लिहितो. आणि फायनली काय लिहितो मग मी, एक्सेप्ट एक्सेप्शन ॲज ई आणि प्रिंट अननोन एरर, ठीक आहे. तो एरर काय तो प्रिंट नाही करीत, फक्त मी अननोन एरर नावाची स्ट्रिंग लिहिली, ठीक आहे, स्टेटमेंट लिहिलं काहीतरी. हम्म. आता बघा, आता हा प्रोग्राम मी रन करतो, ठीक आहे. एंटर अ नंबर. आता मी जर 10 टाकलं तर काय होईल,
कॅच ब्लॉक मध्ये एक्सेप्ट ब्लॉक मध्ये जाणार आहे का? नाही, कारण का 10 हा एकदम सेफली पार्स होऊन जाईल बघा. एंटर दाबला का आलं 1.0. मी जर हा परत जर रन केला समजा यावेळेस, ठीक आहे, आणि तर 0 टाकला, 0 इंट मध्ये नंबर मध्ये कन्वर्ट होऊन जाईल का? हा, कन्वर्ट होऊन जाईल, पण हा इश्यू नाही येणार. कोणता येईल? 0 डिव्हिजन एरर येईल बघा. आता एंटर दाबलं तर काय आलं? डिव्हिजन बाय 0 एरर. बरोबर. आणि समजा मी परत रन केला आणि इथं लिहिलं मी समजा ह्यावेळेस काय टाकलं? आणि इथं टाकलं मी स्ट्रिंग. ठीक आहे, काय इथं टाकलं. आता कोणतं येईल सांगा बरं? नाही ना, व्हॅल्यू एरर आहे बघ. काय आलं? इनव्हॅलिड इनपुट. काय? इनव्हॅलिड इनपुट. मला सांगा, आधी जेव्हा आपण इकडं टाकीत होतो बघा, काय, जर तुम्ही इथं बघितलं, इथं काय स्ट्रिंग आहे बरोबर, आणि इथं पण मी समजा स्ट्रिंग टाकली तर कोणतं एरर यायचं? त्या व्हॅल्यू सॉरी, तिथं व्हॅल्यू एरर नव्हतं ना, त्या काय यायचं? टाईप एरर यायचं. पण इथं वरती आपल्याला व्हॅल्यू एरर का बरं येतंय? मी स्ट्रिंग टाकल्यावर काय फरक येते? काय वाटतं? हा, असं का बरं येतंय? मी दोन्ही ठिकाणी स्ट्रिंग टाकतो पण असं वेगवेगळं का बरं येतं? काय वाटतं कुठं वेगळं आहे इथं? काय वेगळं आहे? हम्म? नावात फरक आहे. ठीक आहे, पण इथं सांग, मी तर नॉर्मली असं प्रोग्राम रन केला असता, ठीक आहे, युजर कडून इनपुट न घेता. ठीक आहे, याला काय करतो मी? याला नंबर ठेवतो लागलं असतं, आणि याला काय करतो? स्ट्रिंग ठेवतो. बरोबर. हे बघ, पहिले काय नंबर आहे, दुसरं काय स्ट्रिंग आहे समजा इथं आपल्या याच्यात. ठीक आहे, याला कमेंट करतो मी, आणि इथं बघ, इथं कोणता एरर प्रिंट होईल? काय हा, अननोन नाही यार, थांब. काय रे? अनसपोर्टेड काय झालं असं? अरे हा, एक्सेप्शन वरती टाकेल यार. सांगतो सांगतो. अनएक्सेप्ट एक्सपेक्टेड इंडेंट. पुढे इंडेंटेशन देईल मी. काय? टाईप एरर. कारण का बघ आता, इकडं लक्ष द्या फक्त. हर्षदा, लक्ष दे इकडं. इथं जर बघितलं तू, जे इनपुट आहे ते मी टर्मिनल मधून घेतलेलं आहे का? हे जे इनपुट आहे बघ, हे स्ट्रिंग, हे इनपुट मला टर्मिनल मधून भेटलंय का? युजरने टाईप करून पाठवलंय का? नाही, प्रोग्राम मध्ये काय हार्ड कोडेड आहे. बरोबर, हे हार्ड कोडेड आहे. मग इथं काय कन्वर्जन होतंय का? कसलं? पण जर इथं बघितलं तू, इथं वरती प्रोग्राम मध्ये, तर काय हो राहिलं? जे मला इनपुट लागतंय ते कुठून घेऊन राहिलो मी? युजर कडून घेतोय, टर्मिनल मधून घेतोय. ते इनपुटला कशात कन्वर्ट करतोय मी? इंटिजर मध्ये. मग मी जेव्हा व्हॅल्यू एंटर करतोय, काय व्हॅल्यू एंटर करतोय, ती व्हॅल्यू प्रोसेस करता येते का त्याला नीट? मी नाही, मी स्ट्रिंग टाकली तर इंटिजर मध्ये कन्वर्ट होईल का? व्हॅल्यू काय चुकीची आहे मग. ठीक आहे, म्हणून काय येतंय? व्हॅल्यू एरर येते. येते का लक्षात? नसेल लक्षात येत तर काय प्रॉब्लेम नाही, नंतर येऊनच आहे. या बघा, याला रन करतो मी आता. एंटर नंबर. मी काय इन्सर्ट करणार आहे? व्हॅल्यू 10 टाकली, काही प्रॉब्लेम नाही. असं का बरं आलं तर? अरे हा, एक खालचा प्रोग्राम रन होतोय. नाही, आउटपुट आला, काही प्रॉब्लेम नाही. हे बघ, 90 टाकलं ते काय गेलं. बरोबर, रिकरिंग सिक्वेन्स आहे. आणि समजा मी तर स्ट्रिंग टाकली परत, आता काय? इनव्हॅलिड इनपुट. बरोबर, व्हॅल्यू एरर कॅच झाला इथं. येतंय का लक्षात? कारण का व्हॅल्यू चुकीची देईल आहे. म्हणजे खालच्या प्रोग्राम मध्ये इथं काय व्हॅल्यू मी टर्मिनल मधून देत होतो का? युजर कडून घेत होतो का? बरोबर, म्हणून काय आलं? टाईप एरर प्रिंट होत आहे. तुम्हाला वाटत असेल मला आधीपासून माहिती नाही, मी आता पाहिलंय. ठीक आहे, असं थोडंसं गोष्टी जेव्हा तुम्ही ट्राय करता तेव्हाच तुम्हाला समजणार आहे. याच्यात काय डाऊट आहे का एक्सेप्शन मध्ये? नाही, बरोबर. आता असं करायचं आहे का आपल्याला, की
आता समजा हा ट्राय ब्लॉक आहे ना एकदम सक्सेसफुली रन झाला. ठीक आहे. हा ट्राय ब्लॉक एकदम सक्सेसफुल रन झाला ना, तर मला काय करायचं, काहीतरी प्रिंट करायचं आहे. म्हणजे काय, हा जर रन झाला तर मी काय करू शकतो, कसं करेल बघा, लास्ट लाईनवर लिहू शकतो की प्रिंट ट्राय ब्लॉक, ठीक आहे, डन सक्सेसफुल. ठीक आहे. असं काहीतरी लिहिलं मी, काय ट्राय ब्लॉक इज सक्सेसफुल असं काहीतरी लिहितो आणि रन केलं. काय समजा 10 लिहिलं, काय आलं, ट्राय ब्लॉक इज सक्सेसफुल. कारण का इथं काही इश्यू नाही आला आणि ही लास्ट नंबरची लाईन होती ट्राय ब्लॉक मध्ये. बरोबर. समजा ही लाईन काढून टाकली मी इथून, ठीक, आणि कुठं टाकतो मी आता, असं नाही लिहितं मी, काय करतो, एक एल स्टेटमेंट लिहितो आणि इथं लिहिलं. आता काय होईल, हा हे प्रिंट होईल का, मी आता तुम्हाला काय सांगितलं की जर ट्राय ब्लॉक सक्सेसफुल झाला तर आपल्याला काय प्रिंट करायचं आहे, हे वाला स्टेटमेंट. आणि ते कशाला लावलं मी, एल्स. पण कशासोबत जोडून राहिलो मी, ट्राय एक्सेप्ट सोबत जोडून राहिलो. बरोबर. पायथन मध्ये चालतंय. एंटर अ नंबर, समजा 8 घेतला, झालं का प्रिंट, ट्राय ब्लॉक इज सक्सेसफुल. कंडिशन आहेत का? भरपूर आहे, भरपूर आहे अजून. हे बघ ना, तू सांगतो मी एरर दिसलं काय, की एरर, टॅब एरर, नेम एरर, इंडेक्स एरर. कधी आउट ऑफ इंडेक्स आपण जेव्हा बघ ऍक्सेस करायचा प्रयत्न करतो, येऊ शकतो ना. मी समजा काय म्हणतो, इंडेक्स एखादा ॲरे समजा, दाखवतो मी तुला. ट्राय, ठीक आहे, एक नंस बनवला, काय 1 2 3, ठीक आहे. आणि काय करतो मी, इथे कॅच करतो, कोणती इंडेक्स, कॅच नाही सॉरी, एक्सेप्ट. ठीक आहे, काय इंडेक्स एरर, ठीक आहे, ॲज ई. आणि काय प्रिंट करतो मी, प्रिंट ई. का घेतोय ना ते सांगतो मी तुम्हाला, थांबा. बरं, ई काढून टाकू आपण सिम्पली. इथपर्यंत ओके का, ई सध्या विसरून जा. आणि आता काय करतो मी, प्रिंट करतो नम्स. इंडेक्स काय 0 1 2. मी जर 9 नंबरचा इंडेक्स ऍक्सेस करायचा प्रयत्न केला तर काय, ठीक आहे. आणि इथं सॉरी, इथं काय इन इंडेक्स आउट ऑफ बाउंड. बरोबर. इंडेक्स त्या रेंजमध्ये आहे का, नाही. माझं जर मी रन केला आता, वरच्याला आपण काय करू, कमेंट करणार, ते, आणि काय करणार, याला रन करणार. काय इश्यू आला आता, इंडेक्स आउट ऑफ बाउंड. पण हा जो मेसेज टाकेल तो सिस्टम जनरेटेड आहे का, माझा मेसेज आहे, माझा आहे, ठीक आहे, मी जो टाकेल तो. मग जर मला सिस्टम जनरेटेड मेसेज पाहिजे असेल तर मी काय करतो, ॲज ई करतो. याने काय होऊ राहिलं माहिती का, ह्या इंडेक्स एरर नावाच्या क्लासचा एक काय बनतोय, ऑब्जेक्ट बनतोय काहीतरी, ठीक आहे. म्हणे ते कन्फर्म करू, काय मी काही सांगायचं नाही तर, व्हॉट इज ई, इज इट an object something else. हा, काय आहे तो, ऑब्जेक्ट आहे बघा, काय ऑब्जेक्ट आहे, हे काय क्लास आहे. आणि जर तुम्हाला त्याचा एररचा मेसेज पाहिजे असेल तर काय करतो आपण, ऑब्जेक्ट क्रिएट करतो. आणि कसा करतो तो, इंडेक्स एरर ॲज ई. या लाईनचा काय अर्थ होतो, की मला इंडेक्स एररचा एक ऑब्जेक्ट दे आणि त्याचं नाव काय, ई. काय ई, ॲज काय लिहिले मी ई. मला जर वाटलं असं लिहायचंय माझं, काय म्हणतात, माय एरर, तरी चाललं असतं, काय प्रॉब्लेम नाही बघा. ऑब्जेक्ट आहे, काही नाव द्या, आलं का आता, हे बघा, हा इथपर्यंत माझा मेसेज आहे, दिसला, इंडेक्स आउट ऑफ बाउंड. आणि नंतर काय, लिस्ट इंडेक्स आउट ऑफ रेंज. हा काय सिस्टम जनरेट आहे. हे जर काढून टाकलं मी, आता फक्त कोणता मेसेज दिसत, लिस्ट इंडेक्स आउट ऑफ रेंज. एक तर तुम्ही काय करू शकता, कस्टम मेसेज टाकू शकता स्वतःचा, दोन्ही मिक्स करू शकता, किंवा फक्त काय, हा जो सिस्टम जनरेटेड मेसेज आहे तो तुम्ही त्याच्या ऑब्जेक्ट थ्रू ऍक्सेस करू शकता. ह्या व्हेरिएबलचं नाव काही दिलं तरी चालू शकतं, ई द्या, माय एरर द्या, ठीक आहे, काही दिवस, किंवा असं तुम्ही असं जर लिहिलं तर काय, इंडेक्स एरर, तुम्हाला वाचण्यासाठी काही प्रॉब्लेम आहे का, आलं. एररचे भरपूर टाईप्स आहे. इंडेक्स एरर तुम्ही डिक्शनरीचं पण ट्राय करून बघितलं असेल ना आपण,
हो बरं, कोणते कोणते एरर आहे अजून? काय? इम्पोर्ट एरर, बफर एरर, टाइप एरर, नेम एरर, सिंटॅक्स एरर. बघा सिंटॅक्स एरर तो, रन टाइम एरर, टाइम आउट एरर, फाईल एक्झिस्ट एरर. ठीक आहे, हे फाईल हँडलिंगच्या वेळेस हँडल होतं. हर्षद समजलं का? सांग मग. नाही तर वैश नाही सांगत, तुने सांगितलं. धनंजय, काय इंडेक्स एररच का बरं घेतला आपण? साक्षी सांग बरं, इंडेक्स एरर का बरं घेतला? हा बरोबर, मग त्याच बरोबर. आणि समजा ह्या इंडेक्स एररच्या आधी मी जर एक्सेप्ट एक्सेप्शन असं लिहिलं असतं, तर हा वाला एक्झिक्यूट झाला असता का? जो याच्यावरचा एक्सेप्ट आहे तो एक झाला, वरचा झाला असता, कारण का तो सगळ्या एरर कॅच करतो. बरोबर आहे ना? वैष्णवी मला सांग, हे जे इथं लक्ष दे इकडे इकडे. ठीक आहे, हे ह्या व्हेरिएबलचं नाव मी इंडेक्स एरर लिहिले, मी दुसरं पण नाव देऊ शकतो का याला? नक्की? आणि हे ऍज का बरं लिहिले मी असं? बरं या पूर्ण लाईनचा अर्थ काय तुला जेवढं समजलं ते सांग. जे हायलाइट करेल त्याचा अर्थ काय? सांग बरं प्रणाली. तुम्हाला प्रणाली आणि प्राचीला क्वेश्चनच नाही विचारले मी, आता विचारतो. सांग बरं काय? तुला सांग प्रणाली आधी, नंतर विद्या मॅडमचा नंबर आहे. सांग बरं भूमिका, असं का बरं? याचं मिनिंग काय आहे, जे हायलाइट पार्ट येतो? सिस्टम आहे बरोबर. म्हणजे काय, हा ऑब्जेक्ट देऊ राहिलाय का बघा. मी जेव्हा इथं विचारलं काय म्हणे, ई इज अन एक्सेप्शन ऑब्जेक्ट. ठीक आहे, हा काय ऑब्जेक्ट बनवतोय, आणि त्या ऑब्जेक्टचं नाव काय दिलं मी? इंडेक्स एरर. आणि जेव्हा प्रिंट करतोय मी, तर काय होतं? एरर प्रिंट होतो तो डायरेक्ट जो असेल तो. इंडेक्स एक्सेप्शन नाव द्या किंवा इंडेक्स एरर नाव द्या, काही प्रॉब्लेम नाही. ई नाव द्या, काही प्रॉब्लेम नाही. आणि जो हा व्हेरिएबल आहे याचा स्कोप काय सांगा बरं? या ब्लॉक पर्यंत याच्या बाहेर आहे का तो ऍक्सेसिबल? नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून जेव्हा मी मागाशी बघा, इथे किती वेळा सेम नावाचं व्हेरिएबल यूज करेल बघा. बरोबर, 3 टाइम. तरी काय फरक पडला का? वरती यूज केलाय, खाली यूज केलाय, परत त्याच्या खाली की यूज करेल. काही इश्यू आला का? नाही. म्हणतो काय ब्लॉक स्कोप आहे, बघितलं गेलं तर त्याचा स्कोप काय ब्लॉक पर्यंत, बाहेर आहे का ऍक्सेसिबल तो? नाही आहे. हे काय होतं? एक्सेप्शन हँडलिंग. आणि अजून एक बरं का, एक्सेप्शन हँडलिंग मध्ये अजून एक पार्ट असतो. समजा, झालं का? आता बघा, अजून एक पार्ट असतो की ट्राय आणि एक्सेप्ट. ठीक आहे, दोन्हीपैकी काही हो, पण मला ना असं स्टेटमेंट पाहिजे जे एक्झिक्यूट झालंच पाहिजे काही करून. म्हणजे काय, एकतर हे हो किंवा हे झालं. ठीक आहे, पण हे दोन्ही झाल्यानंतर काय करायचं, मला काहीतरी प्रिंट, मला काहीतरी ऍक्शन करायची आहे. मग ती कसं टाकतो आपण? एका फायनली ब्लॉक मध्ये टाकतो. काय फायनली म्हणजे काय? आता बघा, फायनली इट्स डन, इंडेक्स व्हॅल्यू ऍक्सेस्ड. आता बघा, मी तर जर 4 जरी लिहिलं, सॉरी 2 जरी लिहिला, 2 व्हॅलिड इंडेक्स आहे का? 0, 1, 2. बरोबर, रन केला, झाला 3 प्रिंट झाला. आणि त्याच्यानंतर कोणता ब्लॉक गेला? फायनली. इथं गेला का? नाही. पण जर हेच मी 9 केला असतं समजा, सेव्ह केला, आणि इथं काय करतो मी, रन करतो समजा, काय आलं? म्हणजे हा ब्लॉक एक्झिक्यूट झाला. त्याच्यानंतर कोणता झाला? खालचा. म्हणजे काय, हा ट्राय किंवा एक्सेप्ट
याच्यापैकी दोन्हीपैकी कोणता एक होऊ, पण हे कन्फर्म आहे, हा ब्लॉक काय होईल, एक्झिक्यूट होईल नेहमी. काय, नेहमी एक्झिक्यूट होईल. याची गॅरंटी की तुम्हाला हा एक्झिक्यूट होईल किंवा हा एक्झिक्यूट होईल पूर्णच्या पूर्ण. काय होऊ शकतं, कदाचित इथं एरर येऊन जाईल आणि कुठे जाईल तो, इथं जाईल. ठीक आहे, इथं गेल्यानंतर कुठे जाईल तो, फायनली मध्ये जाईल. ठीक आहे, समजा इथं काही इश्यूच नाही आला, फक्त ट्राय कॅच ब्लॉक रन झाला, त्याच्यानंतर कुठे जाईल तो, डायरेक्टली फायनली मध्ये जाईल. म्हणजे काय, फायनली ब्लॉक काय, ऑलवेज गेट्स एक्झिक्युटेड. ठीक आहे, द फायनली ब्लॉक्स ऑलवेज गेट्स एक्झिक्युटेड. येते लक्षात, फायनली ब्लॉक नेहमी एक्झिक्यूट होतात. आणि समजा इथं बघा, एल्स पण लावतो मी आता. ट्राय ब्लॉक वॉज एक्झिक्युटेड स्मूथली. आता काय प्रिंट होईल सांगा बरं. आत्ता काय आउटपुट येईल याचं, एस मधलं स्टेटमेंट कधी एक्झिक्यूट होतं, जोरात बोला, सांग बरं प्राची. याचं आउटपुट काय येईल, थोडं जोरात बोलणार, मला ऐकू नाही येत. नंतर काय प्रिंट होईल, नक्की. मी इथं एल्स लावताना जेव्हा सांगितलं होतं, याचा अर्थ काय होता सांगा, एल्स का बरं लावेल आहे? काय, बघा आता आउटपुट. थांबा एक मिनिट, सेव्ह करतो बरं थोडं. काय आलं आउटपुट, काय लिस्ट इंडेक्स आउट ऑफ रेंज. हा एल्स वाला एक्झिक्यूट झालेला आहे का, कुठे गेला तो, इथं गेला, त्याच्यानंतर कुठे गेला, फायनल मध्ये गेला. हा एल्स वाला कधी एक्झिक्यूट होतो, जेव्हा हा ट्राय कॅच, सॉरी ट्राय ब्लॉक पूर्णच्या पूर्ण एक्झिक्यूट होईल. ठीक आहे, विदाउट एनी एरर. ठीक आहे, इथं काय आला, एरर आला आणि तो कुठे गेला, एक्सेप्ट मध्ये गेला. ठीक आहे, म्हणजे काय, त्यांनी कंडिशन सॅटिस्फाय केली की ती पूर्णच्या पूर्ण विदाउट एरर्स रन करायची नाही. हे जर मी तर वन केलं असतं, सेव्ह केलं असतं, आता काय आलं असतं बघा, काय टू प्रिंट झाला, त्याच्यानंतर काय, ट्राय ब्लॉक वॉज एक्झिक्युटेड स्मूथली, आणि नंतर काय येतं, फायनली इट्स टर्न व्हॅल्यू ऍक्सेस्ड. येतंय, सांग बरं भूमिका काय, मी थोडं जोरात बोल. हे याचं सिक्वेन्स काय, काय आउटपुट येईल याचं, थांब आता मी थोडं वेगळं करतो. हा, आता काय आउटपुट आहे याचं, प्रोग्राम पूर्ण दाखवतो. साक्षी मॅडम सांगा. थोडं जोरात बोला. ओके, बरोबर. हा, आणि एल्स ब्लॉक का एक्झिक्यूट नाही होते, एल्स का बरं नाही होते. ओके, विदाउट एनी एरर, बरोबर. आणि आता सांग बरं भूमिका मला, आता काय होईल, नाही थांब, तिला सांगतो. हा, काय बोलत होते, काय सांगत होते प्रांजल मॅडम. हा, याचं आउटपुट काय येईल मला एवढं बरं, ते बोलणंच व्हायच्या आधी मी एक्सप्लेन करत होतो ना सगळं, बरोबर. काय बोलत होते, हे इम्पॉर्टंट नाही का, टाइमपास करायला ना मला पण आवडतं, पण असं टाइमपास न करून तुम्ही टाइम, पुढल्या वेळेस जर तू असं केलं तर काय करायचं बोल.
नाही ते तर मी करतोच आहे, पण तू उत्तर नाही देत. तू म्हणते डायरेक्ट मला नाही येत. काय केलं पाहिजे हर्षदा मॅडम, काय वाटतं मला? बरोबर, ते प्रिंट होईल, नंतर काय ट्राय ब्लॉक वॉज एक्झिक्युटेड स्मूथली, आणि नंतर काय फायनल इट्स डन. मी परत एकदा सांगतो लास्ट, ठीक आहे. हा जर ब्लॉक विदाउट एनी एरर जर रन झाला, ठीक आहे, म्हणजे याच्यात न जाता, तर काय होईल, एल्स वाला एक्झिक्यूट होईल. आणि फायनली ते काय होईल, कोणत्या केसमध्ये एक्झिक्यूट होऊनच जाईल, भले हे इथं इथं एरर येऊ नाही तर नाही येऊ, फायनली काय होणार, प्रिंट होणार. बघा, काल 3 ट्राय ब्लॉक वॉज एक्झिक्युटेड, बरोबर, आणि नंतर फायनली इट्स टर्न व्हॅल्यू ऍक्सेस्ड. आणि जर इथं मी 9 केला असतं तर 9 केला असतं, काय आलं असतं, हा, फायनली इट्स टर्न व्हॅल्यू ऍक्सेस्ड, बरोबर. एल्स वाला एक्झिक्यूट झाला का पार्ट? नाही झाला, बरोबर. आता सांगा मॅडम परत. कोणता? एक्झॅक्टली काय समजलं नाही म्हणते तरी, काय आवडतं? नम्स ऑफ -1 काय येतं मागून, आणि मागून काय प्रिंट होईल मग? थ्री प्रिंट होईल. काही इश्यू आला का त्याच्यात? जेव्हा 3ची व्हॅल्यू ऍक्सेस, व्हॅल्यू ऍक्सेस झाली ना, ट्राय ब्लॉक काय आला, सक्सेसफुल रन झालाय. इथं गेला का तो आता? नाही, नाही ना. ही व्हॅल्यू ऍक्सेस झाली तर काय एरर आलाय का? नाही. मग याच्यात काय जायचं काम आहे का काही? मग कुठे जाईल तो? एल्स मध्ये काय आहे? आणि फायनली काय प्रत्येक वेळेस एक्झिक्यूट होतो, इश्यू नाही तर नाही. आणि जर मी हे जर 9 केलं असतं तर काय आलं असतं? काय एरर आला म्हणजे कुठे गेला? इथं आला, म्हणजे हा एरर प्रिंट होऊन जाईल, बरोबर. एल्स वाला एक्झिक्यूट होईल का मग? का? एरर आलेला आहे, बरोबर. ट्राय कॅच ब्लॉक सक्सेसफुल एक्झिक्यूट नाही झाला, एरर आला होता, ठीक आहे. मग त्याने काय केलं, हा स्किप केला, आणि कुठे झाला प्रिंट? फायनल मध्ये, ठीक आहे. बरोबर आहे की विद्या? सांगा. पटकन सांगा. मला सांग, याचं काय आउटपुट येईल इथं? हा रन होईल का नाही, बस एवढंच सांगा. एरर, एरर आला म्हणजे कुठे गेला तो? काय प्रिंट करेल तो? इंडेक्स एरर प्रिंट करेल. एरर आला म्हणजे मग हा ब्लॉक एक्झिक्यूट होतोय का? नाही. त्याच्यानंतर कोणता एक्झिक्यूट होईल? आणि काय प्रिंट होईल? हा. मग मला परत सांग, काय सिक्वेन्स प्रिंट झाला? पहिले काय प्रिंट होईल? तू आत्ताच सांगितलं ना मला. मग काय प्रिंट होईल? प्राची सांग बरं, थोडं मोबाईल मध्ये लक्ष नको करू. हा तेच तर म्हणतो. हम्म. प्रिंट होईल, बरोबर. इंडेक्स एरर प्रिंट झाल्यानंतर काय फायनल इट्स टर्न व्हॅल्यू ऍक्सेस्ड, ठीक आहे. ऍक्च्युअली असं नव्हतं पाहिजे, फायनल इट्स टर्न पाहिजे होतं, ठीक आहे. व्हॅल्यू ऍक्सेस होईल की नाही गॅरंटी नाही आपल्याला. फायनल इट्स टर्न बस, ठीक आहे. लॉजिकल चुकीचं होतं. हे होतं आपलं ट्राय एक्सेप्ट ब्लॉक, ठीक आहे. मल्टिपल एक्सेप्ट लावू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. जर आपल्याला माहिती नाही की कोणता एरर येईल, ठीक आहे, तर सगळ्यात लास्टला कोणता एक्सेप्ट लावणार, एक्सेप्ट एक्सेप्शन ॲज ई, बरोबर. तो सगळ्यात काय पॅरेंट आहे, ठीक आहे. तर बाकी सगळ्या क्लासचा काय तो पॅरेंट आहे. आणि नंतर फायनल ब्लॉक, एक तर ट्राय ब्लॉक सक्सेसफुल हो किंवा कॅच ब्लॉक सक्सेसफुल हो, ठीक आहे. पण फायनल लावल्याने काय होईल, हे दोन्हीपैकी काही हो, त्याच्यानंतर हा हा काय कंपल्सरी, हा काय होईल कंपल्सरी एक्झिक्यूट होईल. एवढं लक्षात ठेवा. आणि हा एल्स वाला कधी होतो? ट्राय ब्लॉक सक्सेसफुल झाला तरच, ठीक आहे, नाहीतर नाही होणार, ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं असेल तुम्हाला. आता आपण काय करणार आहे, फाईल हँडलिंग बघणार आहे.
काय फाईल हँडलिंग बघायची. सर घ्या ब्रेक, घ्या 5 मिनिटं ब्रेक घ्या. हा, आणि आता चर्चा करून घ्या पण ठीक, 5 मिनिटात. कोणाला पाणी प्यायचंय तर उठून घ्या आता. लॅपटॉप दाखवू नका पडला ना. असं पडेल नाही. नोट्स का पाहिले ना थोडं कळतं माणूस कसं करतो. तर उसके बाद तो आज 3:30 है. माझा आठ डायरेक्ट असं दांडी दिसत असं लिहिलं विषय. बारीक स्टेटमेंट दोन मिनिटात. शिका नक्की काय मौसम किती
हा हा, तो माझा फोन आहे माझ्याकडे. चला स्टार्ट करू आपण आता. फाईल हँडलिंग बघायचं आपल्याला. काय बघणार आहे आपण? फाईल हँडलिंग. फाईल हँडलिंग इन पायथन. इथं बघा आता. झालं ना प्राची आणि प्रांजल? ठीक आहे. टॉपिक आता डीप मध्ये म्हणजे आधी सगळे टॉपिक घेतात तुम्ही आता डीप मध्ये करताय. असं आहे का? आधी आधी कोणी घेतलं होतं? म्हणजे कॉलेजमध्ये ना, असं तेच म्हणतो. ओके ठीक आहे. आता काय? फाईल हँडलिंग इन पायथन इज द प्रोसेस ऑफ क्रिएटिंग, रीडिंग. कोणतं ऑपरेशन बघा? क्रिएट, रीड, अपडेट आणि डिलीट. सिम्पल काय? करड करड ऑपरेशन आहे.
तुम्ही डेटाबेसच्या रिलेटेड मग शब्द ऐकला असं बघा, CRUD, क्रड. ठीक आहे. काय? क्रिएट, रीड, अपडेट अँड डिलीट. ठीक. आणि आता बघा, ठीक आहे, फाईल मोड्स. काय? फाईल मोड्स म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी फाईल ऍक्सेस करताय ती कोणत्या मोडमध्ये ऍक्सेस करताय. इथं काय आर साठी, आर म्हणजे काय? रीड आहे. डब्ल्यू काय? राईट. राईट मोडमध्ये जर ओपन केली तर म्हणजे काय? मी ती फाईल काय करू शकतो? राईट पण करू शकतो. रीड मोडमध्ये जर ओपन केली तर फक्त काय होऊ शकतं? रीड. हा, डिफॉल्ट मोड येतो काय. आणि ए म्हणजे काय? अपेंड. याच्यामध्ये काय फरक आहे? वाचा बरं. काय काय फरक आहे? दोन्ही पण डेटा राईट करते, पण फरक काय? थोडाफार तर फरक असं. ओपन्स अ फाईल फॉर रायटिंग आणि काय? क्रिएट इफ इट्स मिसिंग. बरोबर. जर ती फाईल एक्झिस्टच नाही करेल तो काय करेल? नवीन फाईल बनवेल आणि मग राईट करायला सुरुवात करेल. येतंय का लक्षात? आणि काय? ओव्हर राईट्स. काय? ओव्हर राईट्स म्हणजे समजा एखाद्या फाईलमध्ये फक्त काय, समजा हिचं नाव आहे हर्षदा, ठीक आहे, आणि मी फाईल राईट करून समजा हिचं नाव टाकलं, तर आता हिचं नाव काय म्हणजे त्याच्यातनं गायब होऊन जाईल आणि नंतर काय हिचं नाव येईल. समजा परत मी राईट केलं, हिचं नाव काढलं आणि त्या साक्षीचं नाव टाकलं, तर काय राहील त्याच्यात फाईलमध्ये? फक्त साक्षीचं नाव राहील, बाकी काय राहील का? हेच जर मी फाईल अपेंड मोडमध्ये ओपन केले असते, ठीक आहे, पहिले हिचं नाव आहे, ठीक आहे, मी अजून एक नाव घेतलं, नंतर हिचं टाकलं, हिचं नाव राहील, ठीक आहे, हर्षदा, नंतर काय राहील? भूमिका, नंतर परत साक्षीचं नाव टाकलं तर काय? साक्षी राहील. बरोबर. येतं एक लक्षात फरक? हे काय करतं? ओव्हरराईट करतं कंटेंट, आणि हे काय? अपेंड करतं. ठीक आहे. एक्स काय? क्रिएट्स अ न्यू फाईल अँड रिटर्न्स अन एरर इफ द फाईल ऑलरेडी एक्झिस्ट. म्हणजे काय? मी जर एखादी demo.txt बनवायला लावली तर, ठीक आहे, हा, समजा काहीतरी म्हणायला नाही, demo.txt बनवायला लावली, ठीक आहे, आणि काहीतरी क्रिएट मोडमध्ये ओपन, म्हणजे क्रिएट मोड यूज करायला सध्या, ठीक आहे, पण समजा ती demo.txt फाईल आधीच बनेल तर काय येईल? वाचा बरं. काय? रिटर्न्स अन एरर इफ द फाईल ऑलरेडी एक्झिस्ट. पण जर समजा ती एक्झिस्टच नाही करत तर काय होऊन जाईल? नवीन फाईल क्रिएट होऊन जाईल. बी काय? यूज फॉर नॉन टेक्स्ट फाईल लाईक इमेजेस, बायनरी, ठीक आहे, बायनरी डेटा रीड करण्यासाठी. आणि टी काय? डिफॉल्ट मोड हँडल्स फाईल ॲज अ प्लेन टेक्स्ट. ठीक आहे. म्हणजे जर मी फाईलचं एक्सटेन्शन मेन्शन नाही केलं तर काय होईल? कोणती फाईल बनेल ती? .txt. बघायचं. आता बघा, मेथड बघा. काय? रीड. रीड्स द एंटायर कंटेंट ॲज अ सिंगल स्ट्रिंग. म्हणजे पूर्णच्या पूर्ण कंटेंट काय होईल? एकाच लाईन मध्ये. रीड लाईन काय? वन बाय वन लाईन येईल बघा. पहिली लाईन, नंतर दुसरी लाईन, ते न्यू लाईन कॅरेक्टर ऍड करता बघा, तेच लाईन मध्ये डिफरन्शिएशन होऊन जातं. ठीक आहे. न्यू लाईन काय? रीड लाईन्स रिटर्न्स अ लिस्ट वेअर इच एलिमेंट इज अ लाईन फ्रॉम द फाईल. ठीक आहे. राईट काय? स्ट्रिंग. राईट स्ट्रिंग टू द फाईल. सीक ऑफसेट मूव्स द कर्सर पॉइंटर. हे बघू आपण. ठीक. हम्म. आता बघा सिंटॅक्स काय बघा फाईल ओपन करण्यासाठी. काय? फाईलचा रेफरन्स काय? एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला. मेथडचं नाव काय? ओपन. इथं काय मेन्शन करतो आपण? फाईलचं नाव. आणि इथं काय? मोड ओपन करतो. बरोबर. इथं एक्झाम्पल येईल बघा. हे काय? एक व्हेरिएबलच आहे सिम्पल, आणि हे काय करेल? ओपन करेल. बरोबर. ओपन काय? geek.txt. आणि कोणत्या मोडमध्ये ओपन करेल बघा बरं. थोडं जर झूम केलं मी खाली, कोणत्या मोडमध्ये? आर आहे. आर कोणता आहे? राईट आहे. रीड आहे. ठीक आहे. डब्ल्यू म्हणजे राईट आहे. आणि ए म्हणजे काय? हा, शांत घे. ठीक आहे. काय? हॅपन. हा, थंड घे जरासं. ठीक आहे. आता बघा, आपण काय करणार? आपण काय करणार आहे? एक फाईल बनवणार आहे. काय? demo.txt. ठीक आहे. डेमो मध्ये कोणाचं नाव टाकायचं बोला? माझंच टाकतो. आणि आता काय करणार मी? एक फाईल नावाचा रेफरन्स बनवतो. जे फाईल नावाचं कीवर्ड आहे तो रिझल्ट कीवर्ड आहे का? कुठे आहे? अंडरस्कोर फाईल आहे ना? सिंगल फाईलवाला आहे का? नाही. मग याला व्हेरिएबल म्हणून यूज करू शकता. ठीक आहे. आणि कशाला ओपन करणार आहे आपण? ओपन. आणि फाईलचं नाव काय? डेमो. ठीक आहे. काय? डेमो डॉट
टेक्स्ट टी. बाय डिफॉल्ट जर इथं मोड मी जर मेन्शन नाही केला तर डिफॉल्ट मोड कोणता आहे? बघ इथं इक्वल टू काय लिहिले, आर म्हणजे कोणत्या मोडमध्ये ओपन होईल ती? रीड प्रत्येक वेळेस. मी जर तो सेकंड पॅरामीटरच पास नाही केला तर बाय डिफॉल्ट मोड काय राहील त्याचा? रीड राहील. काय? रीड मोड बाय डिफॉल्ट. काय चर्चा चालू आहे? मी परत क्वेश्चन आहे काय? बाय डिफॉल्ट सिंटॅक्स काय बघा? सिंटॅक्स काय? ओपन आणि काय असतं? फाईल नेम डॉट टी एक्स टी काय असेल ते, आणि नंतर काय? मोड. हा सिंटॅक्स आहे. बाय डिफॉल्ट मोडची व्हॅल्यू काय असते? म्हणजे कोणता मोड आहे हा? रीड मोड आहे, बरोबर. मग आता ही फाईल कोणत्या मोडमध्ये ओपन झालेली? रीड मोडमध्ये. इथं जर मी रन केलं तर काही इश्यू येईल का मला? रन झालाय प्रोग्राम सक्सेसफुल. बघा इथं प्रिंट करतो खाली काय, डन असं काहीतरी. ही लास्ट वाली लाईन आहे ना, हे जर प्रिंट झाली तर समजून घ्या काय प्रोग्राम रन झालाय, काय डन झालेलं आहे. म्हणजे काय झालं, फाईल ओपन झाली. पण समजा मी असं काहीतरी केलं असतं काय, डेमो टू डॉट टेक्स्ट एक्झिस्ट करते का? नाही. म्हणजे काय आहे? आणि कोणता एरर आहे बघा बरं? फाईल नॉट फाउंड एरर. आपल्याला जेव्हा वाटतं एरर आहे तर आपण कोणता ब्लॉक यूज करतो मग? काय मग अशी कोणतं एक्झाम्पल बघितलं आपण? ट्राय एक्सेप्ट. आणि त्या एररचं नाव काय? फाईल नॉट फाउंड एरर. मग मी ट्राय कॅच, आता ट्राय एक्सेप्ट इन्क्लूड करू शकतो का? जेव्हा पण तुम्ही फाईल हँडलिंग करशाल तेव्हा लक्षात ठेवा तुम्हाला तो ट्राय आणि एक्सेप्ट ब्लॉक आहे ना, तो तिथं युजच करायचा आहे. आणि एक्सेप्ट नाव काय? फाईल नॉट फाउंड एरर, बरोबर. ॲज ई करतो आणि इथं काय करतो मी? प्रिंट काय करेल? ई करतो सिम्पली. आणि याला काय करतो मी? आतमध्ये शिफ्ट करतो. आता काय प्रॉब्लेम? ठीक आहे. आणि हे डन लिहिलंय ना, याला मी ते एल्स मध्ये टाकतो. ठीक आहे. एल्स काय? प्रिंट डन. ओके का आता? आता एक जी एक्सेप्शन आहे ती काय आली? हँडल झालेली. आपण मोकळी सोडली का ते एक्सेप्शन? नाही. म्हणजे काय प्रोग्राम क्रॅश होईल का आपला? हा जर पार्ट एक्झिक्यूट नाही झाला तर पण याचा खालचा पार्ट जो असेल बाकीचा, ठीक आहे, हे तर होऊन जाईल ना. याला काही इश्यू येणार आहे का? नाही. बघा काय आलं, बरोबर. नो सच फाईल और डिरेक्टरी, काय डेमो डॉट टी एक्स टी. आणि इथं आला तो, ठीक आहे. आणि नंतर काय आलं, हा पार्ट एक्झिक्यूट झाला. ठीक आहे. थांबला का प्रोग्राम? नाही. एक्सेप्शन काय केले? हँडल केले. आणि समजा इथे आपण हे केलं असतं डेमो डॉट टी एक्स टी, तर काय झालं असतं? म्हणजे फाईल ओपन झालेली आहे, बरोबर. आणि नंतर काय? डन. आणि नंतर लास्टला फोर प्रिंट झालं. ओके. फाईल ओपन झाली. आता फाईल ओपन झाली ना, आपण काय करू? फाईलचं कंटेंट रीड करू. कसं करणार आहोत? आता मी जर सिम्पल फाईल प्रिंट केलं, प्रिंट फाईल, तर काय प्रिंट होईल? डेमो मध्ये काय लिहिलं मी? ठीक आहे, माझं नाव लिहिलं फक्त. आणि जर इथं प्रिंट केलं समजा, काय येऊ राहिलं? फाईलला जर प्रिंट केलं, ठीक आहे, हा काहीतरी ऑब्जेक्ट आहे समजा. कंटेंट प्रिंट होतं एक फाईलचं? नाही. जर तुम्ही डायरेक्ट सिम्पल फाईल प्रिंट केलं, काय त्याचा रेफरन्स असेल, जे काय असेल ते प्रिंट हो राहिलं. एक्झॅक्टली फाईलचं कंटेंट प्रिंट झालंय का? नाही. फाईलचं कंटेंट रीड करायचं असेल तर काय करतो आपण? फाईलचं कंटेंट कसं रीड करणार आपण? काय लाईन आहे? फाईल डॉट रीड. काय करणार मग? फाईल डॉट रीड. आणि जर आता प्रिंट केलं तर काय आलं का? ठीक आहे. आणि तर समजा नवीन नाव टाकलं, ठीक आहे, ठीक आहे, तर हे दोन्ही नाव प्रिंट होतील का? काय आलं? दोन्ही प्रिंट झालं, बरोबर. पण जर मी हे रीड लाईन केलं असतं तर काय वाटतं? काय आलं? फाईल रीड लाईन टेक्स्ट हॅज नो ॲट्रिब्यूट रीड लाईन, असं का येतंय? ठीक आहे, बरं पाहू आपण ते नंतर. काय रीड केलं तर काय आलं? दोन्ही प्रिंट झाले, ठीक आहे.
आणि अजून एक बरं का, जेव्हा मी एखादी फाईल ओपन करतो, तिला क्लोज करणं पण काय मॅन्डेटरी. ठीक आहे. फाईल ओपन केली, ती क्लोज करणं. जसं तुम्ही फ्रीज ओपन करता, तो फ्रीज ओपन केल्यानंतर तसंच तो ठेवून देता तुम्ही त्याचा दरवाजा. तुम्ही काय करता, क्लोज करता. कारण का काही ते जी काय म्हणताय कोल्ड एअर आहे ती लीक नाही होत. ठीक आहे. म्हणून काय करायचं, जेव्हा फाईलचं कंटेंट लीक नाही होऊन द्यायचं, आपल्याला काम झालं ना, आपलं ओपन केली, आपण कंटेंट एडिट केलं, प्रिंट केलं, नंतर काय करणार आपण, फाईलला क्लोज करणार आहे. म्हणजे काय, इथं ओपन झाले तर मी काय करू शकतो, ती फाईलला ठीक क्लोज करणार. म्हणजे काय, रिसोर्स लीक नाही होणार आता. ठीक आहे, रिसोर्स लीक नाही होणार. फाईल ओपन केली आणि ती क्लोज केली. सध्या मी कुठं क्लोज करेल बघा, ट्राय मध्येच टाकेल. ठीक आहे. काय करेल मी, ट्राय मध्येच क्लोज करेल. जर समजा मी वेगळीच मेथड यूज केली असते बघा इथं आता, ठीक आहे, आपल्याला एरर येतोय, हा वाला पार्ट एक्झिक्यूट झाला, पण हा वाला नाही होते बघा. हा वाला नाही झाला तर काय आलं, इथे एरर आला बघा. आणि ती एरर आपण हँडल करेल होती का, आपण कोणती एरर हँडल करेल, फाईल नॉट फाउंड एरर. जो ऍक्च्युअल एरर येतोय बघा, इथं रन करतो मी समजा. हा काय, ऍट्रिब्यूट एरर म्हणजे काय, सिम्पली काय माहिती का, ह्या ऑब्जेक्टवर ती मेथड एक्झिस्टच नाही करत. ठीक आहे. हा जो ऑब्जेक्ट आहे ना, त्याची मेथडच नाहीये. ते ऍट्रिब्यूट एरर हँडल करेल का आपण, कडेला वगैरे. ठीक आहे. तो ऍट्रिब्यूट एरर हँडल करेल का आपण, नाही हँडल करेल. म्हणून काय ते इश्यू राहिला. आता समजा दुसरा कोणता एरर येऊ शकतो, मी सध्या काय करतो, एक डायरेक्ट नाही का, आपला जो एक्सेप्शन आहे बघा फायनलवाला, तोच टाकून देतो. ठीक आहे. आणि काय करतो, प्रिंट, बस. आता कोणता इश्यू होईल, ठीक आहे, हा जर आला तरी तो हँडल होऊन जाईल. आणि जर दुसरा कोणता आला तर काय होऊन जाईल, इथे होऊन जाईल बघा. का आला, ऑब्जेक्ट हॅज नो ऍट्रिब्यूट रीड लाईन. बरोबर, आपण काय करू, रीड करू. आणि आता काय आलं, इथं एरर आला ना, ही लाईन एक्झिक्यूट झाली का, फाईल डॉट क्लोज. म्हणजे काय, रिसोर्स ओपनच राहिला. ठीक आहे. क्लोज झाला का, नाही. आपल्याला काय करायचंय, तो क्लोज करायचा आहे. कोणत्याही केसमध्ये, एक तर सक्सेसफुल हो किंवा नाही हो, तर काय करायचं आपल्याला, तो रिसोर्स क्लोजच करायचा. आणि असं कोणता ब्लॉक आहे जो दोन्ही केसमध्ये रन होतो, फायनल. मग तो जो क्लोजिंगचा जो पार्ट आहे तो कुठं टाकायला पाहिजे आपण, फायनल मध्ये टाकायला पाहिजे बघा. हा ट्राय सक्सेसफुल हो किंवा इथं एक्सेप्ट मध्ये होय, काही झालं तरी चालेल, पण ती फाईल काय करायची आपल्याला, क्लोज करायची. मग आपण कुठे लिहिणार सांगा बरं तो कोड, फाईल डॉट क्लोज. ठीक आहे. आता पाहू बरं काय इश्यू होता. ऑब्जेक्ट नो हॅज नो ऍट्रिब्यूट, आपण रीड करू आणि हे काय करू, काय येतं, डन आलं. ठीक आहे. आणि काय आलं, क्लोज झालं. पाहू बरं क्लोज होतंय का. हा जर व्हेरिएबल पॉईंट केला, हा बघा, हा जेव्हा मी तर करतोय ना, याला पॉईंट करतोय, तो याला पॉईंट करायला बघा, दिसतंय का. मी जेव्हा याच्यावर क्लिक करतो, कसं करतो माहिती का, कंट्रोल आणि डायरेक्ट क्लिक करतोय, तर कशाला पॉईंट करतोय तो, या वरच्या फाईलला. म्हणजे काय, रेफरन्स बरोबर आहे. काय गरज आहे का मला ते ग्लोबल आणि ते करायची. ठीक आहे. म्हणजे काय, हा जो व्हेरिएबल आहे फाईल नावाचा, तो काय, तसं ट्राय मधला बरं का, तो पूर्णच्या पूर्ण इथं विजिबल आहे. ठीक आहे. ठीक आहे, इथपर्यंत विजिबल आहे. इथं जर मी इथं जरी फाईल केलं समजा, तरी बघा पुढं पॉईंट होतोय इथं. आलं का, डन नंतर काय आलं बघा. म्हणजे काय, जी फाईल ओपन केली ती काय केली मी लास्टला क्लोजच केलेली. आणि काय, हे कन्फर्म क्लोज होणार आहे. ठीक आहे, कन्फर्म क्लोज होणार आहे. एकतर हा सक्सेसफुल हो, नाहीतर नाही हो, फाईल काय होणार आहे, क्लोज होणार आहे. तीन पार्ट लक्षात ठेवा. मी सध्या काय, ट्राय कॅच ब्लॉक, ट्राय एक्सेप्ट ब्लॉक ओपन यूज केला बरोबर. ट्राय मध्ये काय केलं आपण, फाईल ओपन केली, आणि नंतर तिसरा पार्ट काय, ती क्लोजच केली कंपल्सरी. आणि ते कशात टाकले, फायनल मध्ये टाकले. आलं. आणि नंतर जे तुमचे ऑपरेशन असतील, काय रीड करा, ठीक आहे, नाही तर नका करू, फक्त ओपन करा, बघा फाईल एक्झिस्ट करते की नाही, ते तुम्ही ट्राय ब्लॉक मध्ये ट्राय करशाल सगळं. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, कंटेंट रीड करायचंय. कंटेंट तर रीड केलंय मी बघा, बरोबर ना. हे काढून टाकतो मी, कंटेंट तर रीड केलंय मी, काही प्रॉब्लेम नाही. आता आपण याच्या फाईलच्या मेथड बघू कोणत्या कोणत्या. रीड लाईन बघायची ना मला, रीड लाईन कधी यूज होतं बघू.
वेन कॅन आय यूज रीड लाईन अँड रीड लाईन्स. रीड लाईन वेन यू वॉन्ट द एंटायर फाईल कंटेंट ॲट वन्स. रीड लाईन, हां सॉरी, हे बघा, माझ्या मेथडचं नाव चुकलं होतं ॲक्च्युली. मी ते कॅमल केसमध्ये लिहितो ना, त्याच्यामुळे इश्यू होतो. पण ते काय स्मॉल आहे बघा, रीड लाईन. आता काही इश्यू नाही येणार. रीड लाईन केल्यावर काय आलं फक्त एकच आलं, बरोबर. दुसरं आलं का त्याच्या खालचं काही नाही आलं. आणि ते एमटी लाईन का बरं आलेली, एमटी स्पेस का बरं आला असेल, काय वाटतं? हा बघा, हा एमटी स्पेस आलाय. रीड लाईन्स करू बरं आपण. काय फॉर्मॅट रिटर्न केलाय याने? रीड लाईन्सनी काय रिटर्न केलंय? कोणतं ब्रॅकेट येतो? कोणतं आहे? स्क्वेअर ब्रॅकेट आहे. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे काय असतं? मोस्टली लिस्ट असते, ठीक आहे. लिस्ट फॉर्मॅटमध्ये रिटर्न करेल बघा. पहिली स्ट्रिंग लिहिली, बरोबर, ठीक आहे. आणि इथं जेव्हा तुम्ही येता कंटेंटमध्ये बघा, हां इथं बघा आता काय पहिली स्ट्रिंग, ठीक आहे. त्याच्यानंतर काय न्यू लाईन कॅरेक्टर आहे. हे का बरं टाकलं? याने काय आलं, जे नेक्स्ट असेल नेक्स्ट पार्ट तो कुठं जाईल, न्यू लाईनवर जाईल. आणि इथं काय आले, काय अदर नेम, ठीक आहे. इथं जर अजून टाकलं असतं, समजा आपण निकिता टाकून, निकिताच नाही येईल नाही का, बरोबर असं. तेच. आता काय येईल सांगा बरं. सॉरी, इथे ह्याला एक्झिक्यूट करायचं आहे. आलं सोज्युअल, नंतर काय अदर नेम, बघा हे न्यू लाईन कॅरेक्टर आहे त्याच्यामुळे काय आलं इथं. आणि नंतर काय आलं लास्टला, निकिता आलं. येतंय का लक्षात? रीड लाईन्स काय करतंय, ॲरे फॉर्मॅटमध्ये रिटर्न करतंय. आणि रीड लाईन काय करतं, फक्त सिंगल लाईन रिटर्न करेल. काय सिंगल, एकच केलंय रिटर्न ते, ठीक आहे. आणि समजा आता काय प्रिंट होईल, रीड लाईन करतोय, झालं, एकच लाईन प्रिंट झाली, ठीक आहे. समजा असं लिहू आपण, प्रांजल इज लिस्निंग. आता काय येईल, ठीक आहे, सोज्युअल इज टीचिंगच येईल. कारण का रीड लाईन करतोय आपण, रीड लाईन्स करतोय का नाही, म्हणजे काय सिंगल लाईन प्रिंट होईल. काय चुकलं आता इथं, हे चुकलं का नाही, ठीक आहे. सोज्युअल इज टीचिंग, हा कोणता मोड होता बाय डिफॉल्ट? रीड, राईट, अपेंड, काय कोणता मोड आहे हा? रीड आहे. मी फाईल राईट करू शकतो का बघा बरं. आता इथं आलो समजा, मला राईट करायचं आहे, ठीक आहे. पुढे गेलं, फाईल डॉट राईट, ठीक आहे. मी काय करतो, फाईल डॉट राईट करायचं प्रयत्न करतो. काय राईट करतो माहिती का, फाईल डॉट राईट. आणि काय करतो, रायटिंग ओव्हर रायटिंग द कंटेंट. ही राईट मेथड आहे, ती काय करते, ओव्हर राईट करते. अपेंड करते का नाही, काय करते, ओव्हर राईट करते. आता मला सांगा काय आलं, असं काय येतंय, काय येतंय पण असं, नेम एरर आहे ना. याला जर मी राईट मोडमध्ये जर ओपन केलं तर आता काय होईल, काय झालं आता, नॉट रिडेबल. एक मिनिट थांबा, परत टाकू आपण काहीतरी ते कंटेंट. आणि आपण काय करू आता, फाईल डॉट रीडलाईन करू. काय झालं, नॉट रिडेबल असं का आलं सर? हम्म, काय वाटतं की असं का आलं असेल तर? सिंटॅक्स बरोबर आहे का, डिफाइन आणि स्ट्रिंग आहे, बरोबर ना? हम्म, आपण हे कंटेंट काढून पाहू थांबा. आणि आता परत रन करून पाहू. आता काय होईल, हे लाईन येईल का हे गायब होऊन जाईल, काय वाटतं? काय झालं, कंटेंट ओव्हर राईट झालं, बरोबर ना? ते काय इश्यू तुम्हाला सांगतो ना, थांबा. मलाच बघावं लागेल. आता काय हो राहील सांगा, समथिंग, बरोबर. काय आधी तर काय येईल सांगा बरं कंटेंट मध्ये,
समथिंग येईल बरोबर. मी जर इथं रन केलं, काय आलं, समथिंग येतंय बरोबर. मी काही लिहिलं तरी कंटेंट काय होईल, ओव्हर राईट होईल. कारण का, कोणत्या मोडमध्ये ती, राईट मोडमध्ये. अपेंड मोडमध्ये आहे का, नाही आहे. अपेंड मोडमध्ये जर केलं तर काय होईल सांगा बरं. आधी समथिंग किती वेळा लिहिलं मी, सांग बरं प्राची, किती वेळा लिहिलं. वन टाइम आहे. आणि आता मोड कोणता आहे, आता काय होईल, हे ओव्हर राईट होईल, त्याच्यानंतर अजून एक समथिंग ऍड होईल. बरोबर, अजून एक समथिंग ऍड झाला. काय हो राहिलं. आणि हा, हे नवीन लाईनवर जातोय का जे लिहितोय ते, नाही. जर नवीन लाईनवर पाहिजे असेल तर मी काय करेल, स्लॅश एन करेल. आणि आता काय होईल बघा, एक काढून टाकतो मी सगळं, काहीच कंटेंट नाही याच्यात, ठीक. आणि एक काम करू आपण, ते फाईल डिलीट मारून पाहू, ठीक. नाही तर फाईलचं नाव चेंज करतात, म्हणजे ती फाईल एक्झिस्ट नाही करणार. इथं काय लिहिलं मी फाईलचं नाव, डेमो.txt. आणि आपल्या फाईलचं नाव काय, डेमो.txt. डेमो 2 आहे. ही फाईल एक्झिस्ट करते का, बघू बरं, ही फाईल क्रिएट करता का म्हणून. काय आलं, ठीक आहे. म्हणजे काय, जेव्हा राईट मोडमध्ये ओपन करू किंवा अपेंड मोडमध्ये ओपन करू, फाईल एक्झिस्ट नसेल करत तर काय होईल, फाईल बनल ती. येते एक लक्षात, फाईल काय क्रिएट होईल. आणि आता बघा, अरे हा, फाईल तर बनली, पण समथिंग ऍड, हा पुढे गेला यार, दुसरं आहे ना, सॉरी. समथिंग ऍड झालंय का, हा झालंय समथिंग. समथिंग ऍड झालेलं आहे, झालं. आणि जर परत रन केला तर काय होईल, नवीन नाही, न्यू लाईन वर का बरं येतोय, कारण मी स्लॅश दिले बरोबर. काय चुकतंय आता, काही चुकतंय का, नाही, हा सॉरी. काय हो राहिलं, हे तुम्ही कधी यूज करू शकता. समजा तुम्हाला एखादा ऍक्टिव्हिटीचा रेकॉर्ड ठेवायचं आहे, ठीक आहे. ऍक्टिव्हिटीचं रेकॉर्ड ठेवायचं समजा, पहिल्यांदा पहिल्यांदा ही ऍक्टिव्हिटी झाली, दुसऱ्यांदा ही ऍक्टिव्हिटी झाली, तिसऱ्यांदा ही ऍक्टिव्हिटी झाली, ठीक आहे. विथ टाइम स्टॅम्प करायचे तुम्हाला सेव्ह. आता सांगतो मी कसं. ऍड टाइम स्टॅम्प इन द फॉर्मॅट ऑफ TD, MM, YY, and काय, अवर, मिनिट अँड सेकंड्स. डेट कशी टाकता याच्यात मला माहित नाही, ठीक. अजून बघा, एक पॅकेज इम्पोर्ट करेल काय, फ्रॉम डेट टाइम, इम्पोर्ट डेट टाइम. ते पॅकेजेस तुम्हाला नंतर सांगतो मी. पण काय करतो मी, एक पॅकेज इम्पोर्ट करून घेतो सध्या. आणि याने काय होईल माहिती का, जो टाइम स्टॅम्प आहे ना, तो मी इथं घेतो, ठीक आहे, एका व्हेरिएबलमध्ये. आणि इथं लिहितो मी तो सध्या, एफ स्ट्रिंगचा यूज करतो. आणि काय करतो, टाइम स्टॅम्प पण ऍड करतो. फक्त एवढं लक्षात ठेवा, एक व्हेरिएबल भेटलाय, तो काय करतोय, समथिंग लिहिल. आणि तो कोणत्या टाइमला प्रिंट झालाय त्याच्यात काय करेल, अपेंड करेल. बघा आता बघा, याला मी पूर्ण काढतो आणि सेव्ह करतो. आणि आता रन केलं, समथिंग किती वाजता, 11:54:02 बरोबर. परत एकदा रन केला तर काय होईल, 11:54 नंतर काय, 10 सेकंद, तारीख तर सेम आहे बरोबर. म्हणजे काय, हे वाला कधी प्रिंट झालंय आणि हे कधी वाला प्रिंट झालंय. आता माझ्याकडे टाइम स्टॅम्प पण आहे, ठीक आहे. येतं एक लक्षात. जर याचा यूज केस काय सांगतो मी तुम्हाला परत. तुम्हाला जर एखादा ऍक्टिव्हिटी लॉग काय मेंटेन करायचं असेल, ठीक आहे, टेक्स्ट फाईल मेंटेन करायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही काय करू शकता, अपेंड मोडमध्ये ती फाईल ओपन करू शकता. आणि जे पण ऍक्टिव्हिटी करू राहिले, समजा इथं काय मिळलं, समथिंग ना, आता मी समजलेलं असतं की काय असेल, टायपिंग. टायपिंग वाली ऍक्टिव्हिटी कधी झाली आता बघा, काय आले, 11:54 ठीक आहे, आणि 44 सेकंद. नंतर मी समजा रायटिंग लिहिलं असतं, त्याच्यानंतर काय आलं असतं, रायटिंग वाली ऍक्टिव्हिटी कधी झाली, 11:54:52 ठीक आहे. येतंय का लक्षात, हे लॉग सारखं करेल मी. राईट राईट काय करतं, ओव्हर राईट करतं बरोबर. अपेंड काय करतं, ऍड करतं, ठीक आहे. ओव्हर राईट करतं का ते, जुनं कंटेंट गायब करतं का. आणि फाईल जर क्रिएट नसेल तर काय होतं, राईट फाईल क्रिएट करतं बरोबर. आणि जी फाईल ओपन केली ते करणं, त्याला काय करायचं असतं, क्लोज. क्लोज नाही केले तर काय होऊ शकतं, रिसोर्स लीक होऊ शकतं, ठीक. एकदा ओपन ठेवलं, जसं फ्रीजचं एक्झाम्पल सांगितलं. फ्रीज जसं तुम्ही ओपन करता, तो क्लोज पण करता, ओपन ठेवत नाही तुम्ही. येतं एक लक्षात. काय होतं, फाईल राईट, ठीक आहे. आणि हा, अजून एक जो इश्यू येतो बघा आपल्याला, हे असं काहीतरी होतंय ना, मी इथं समजा टाईप केलं काहीतरी आणि इथं कंटेंट लिहिलं, तर काय होतं, एक कंटेंट गायब होऊ राहिलं बरोबर.
हा नॉट रिडेबल असं का बरं येतं? कोणत्या मोडमध्ये ओपन करेल आपण? अपेंड. ठीक आहे, अपेंड मोडमध्ये ओपन केलं. इफ आय वॉन्ट बोथ रीड अँड अपेंड, याचा अर्थ काय आता? अपेंड मोडमध्ये होतं म्हणजे रीड ऑपरेशन सक्सेसफुल होईल का? नाही. इथं काय लिहिलं बघ, काय ए प्लस म्हणजे काय? अपेंड मोड पण राहील आणि नंतर काय राहील मग? रीड मोड पण राहील. बघा ए प्लस जर केलं तर काय होईल आता? आता काय आलं? डन झालं. बरोबर. कंटेंट आहे का नाही तसंच तसं बघा. बरोबर. मी परत काय करतो, कंटेंट लिहितो आणि हे नवीन लाईनवर घेतो सध्या. ठीक आहे, म्हणजे काय, जे पण राईट करेल तो कुठं करेल? इथं करेल. इथं करणार आहे का? नाही, कारण कर्सर कुठं आहे माझा? सेकंड नंबर लाईनला आहे. जर रन केलं मी, आता आलं. म्हणजे काय, अपेंड मोडमध्ये पण चाललं आणि रीड मोडमध्ये पण चाललं. फक्त प्युअरली अपेंड मोड पाहिजे असेल तर काय करतो आपण? ए लिहितो. प्युअर राईट पाहिजे असेल तर डब्ल्यू. आणि जर फक्त आपल्याला रीड मोड पाहिजे असेल तर फक्त आर. आणि आपल्याला हा आणि डब्ल्यू आणि जो ए मोड आहे त्याच्यात काय फरक आहे? म्हणजे आणि ऍड करू शकतो. बरोबर. आणि अपेंड जर आपल्याला जर रीड आणि अपेंड दोन्ही मोडमध्ये जर ओपन करायचं तर कसं शॉर्टकट आहे? ए प्लस. आणि राईट प्लस राईट आणि रीड मोडमध्ये ओपन करायचं असेल तर डब्ल्यू प्लस. आलं का लक्षात? आणि हे सगळं फाईल हा झालं. 2 मिनिटं राहिलं फक्त. हे जे आहे म्हटलं हे सगळं ऑपरेशन कोणत्या ब्लॉकमध्ये टाकेल मी? हा ट्राय एक्सेप्ट. ठीक आहे, आणि एल्स फायनली काय यूज करायचंय इथपर्यंत आलं लक्षात? फाईल हँडलिंगचं. ठीक आहे, बाकी आपण उद्या बघू. घ्या फोटो घ्या. थांब 1 मिनिट थांब. आता घे. थोडं असाइनमेंटचं मनावर घ्या ते थोडं. ठीक आहे, सगळ्यांनाच सांगतोय मी. तुम्ही बरोबर केलंय, असाइनमेंट केली पटलं मला. ठीक. साक्षी मॅडम तुम्ही नाही गेलं ना? नक्की करशाल का होते? मला बरं वाटा म्हणून बघतो, हो नका म्हणून.